की पैसा हा माझा सगळ्यात जवळचा मित्र आहे. तो माझ्याकडे परत परत येतो, दिवसा येतो, रात्री येतो, काम केलं तरी येतो, काम नाही केलं तरी येतो, आरामात येतो, सोप्या पद्धतीत येतो, जातो तर डबल ट्रिपल होऊन परत येतो. काय करायचं, आपली 100ची नोट घ्यायची, माझी जी आहे तीच आता दाखवते ऑडियन्सला, आणि त्याच्यावर एक स्टिकी नोट्स म्हणजे व्हाईट कलरचा आपला पेपर घ्यायचा आणि त्याच्यावर लिहायचा माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशाबद्दल मी आभारी आहे. आणि नंतर ही हातात नोट अशी होल्ड करायची आणि खरंच मनापासून फील करायचं की थँक्यू युनिवर्स, मला आयुष्यात सगळं जे पैसे आजपर्यंत मिळालेत त्याच्यासाठी मी आभारी आहे. काहींचं सपोज सांगायचं की जॉब लागत नाही, मग जॉब लागत नाही हा विचार सोडते, जॉब लागणारच नाही हा विचार सोडते, माझं जॉबचं अफर्मेशन पूर्ण होणारच नाही हा विचार सोडते, की आय एम ओपन फॉर ऑपॉर्च्युनिटी. असं रोज 21 वेळा लिहायचं सकाळी उठल्यानंतर. ते 21 वेळा लिहिल्यानंतर होपोनोपोनो करायचं. होपोनोपोनो कसं करायचं, तर मला जॉब मिळालेला आहे, मला जॉब मिळालेला आहे. अर्जंटमध्ये पैसे हवेत किंवा अर्जंटमध्ये मोठी डील क्रॅक करायची आहे, तेव्हा 5 into 55 काय करायचं, सकाळी 4:30 वाजता उठायचं, एक नोटबुक घ्यायची, आजची सपोज डेट वरती टाकायची, वर थँक्यू युनिवर्स, आणि जो तुमचा गोल आहे तो झालेला आहे अशा स्वरूपात ते 55 वेळा लिहायचं. रोज 5 दिवस लिहायचं. 5 दिवसामध्ये ते सबकॉन्शियस रिप्रोग्राम होतो, तुमची ती इच्छा पूर्ण होते. मग जॉबमध्ये कसं हवं आहे, सॅलरीमध्ये काय हवं आहे, फॅमिलीमध्ये तुम्ही किती खुश असायला पाहिजेत, त्याच्यानंतर तुम्हाला घर कसं हवं आहे, तुम्हाला पर मंथचं इन्कम कसं हवं आहे, त्यांनी काय करायचं, रोज ते झालंय अशा स्वरूपात लिहायचं स्क्रिप्टिंग, आणि ते रोज सकाळ संध्याकाळ वाचायचं. की तुम्ही देवाला आधीच तुमची स्क्रिप्ट देताय की मला ही अशी अशी लाईफ हवी आहे. मग ती हवी आहे अशी नाही बोलायचं, ती झालेली आहे. मला इथे जॉब मिळाला आहे, मला एवढी सॅलरी आहे. माझी क्लायंट आणि त्यांचं ब्रेकअप झालं होतं, आणि खूप ते छोटंसं रिझन होतं, ते एवढं सिव्हिअर झालं की त्याच्यामुळे त्यांचं ब्रेकअप झालं. ह्या रिझनने आमचं ब्रेकअप झालंय आणि त्याने मला ब्लॉक केलंय आणि आता काहीही चान्सेस नाही आहेत. तुम्हाला मी सांगते तेवढं असंच्या असं फॉलो करा. आणि त्यांनी तेवढंच केलं. विदिन 6 to 7 डेजमध्ये परत त्यांचं पॅचअप झालं. आणि लिटरली तिने त्या दिवशी मला रिव्ह्यू दिले स्वतः की नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. आजचा हा जो पॉडकास्ट आहे हा एक मोटिवेशनल पॉडकास्ट आहे आणि त्यासोबत ना मॅनिफेस्टेशनमध्ये तुम्हाला माहिती आहे की बऱ्याच वेगवेगळे प्रकार असतात. स्वतःला आपण मोटिवेट करण्यासाठी किंवा लाईफमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी बरेच वेगवेगळे टेक्निक्स असतात. 369 टेक्निक, त्याच्यामध्ये 555 टेक्निक, वेगवेगळे टेक्निक्स आहेत मॅनिफेस्टेशनमध्ये. EFT हा पण एक वेगळा प्रकार आहे. कसं आपण आपल्या स्वतःला मोटिवेट करून लाईफमध्ये सक्सेसफुल बनू शकतो. तर आजचा हा जो पॉडकास्ट आहे हा खूप डिटेलमध्ये आम्ही चर्चा करणार आहोत. जे गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे हिमानी पाटील मॅम, आणि ह्यांना तुम्ही आधीही आपल्या पॉडकास्टमध्ये पाहिलेत. चांगलाच त्यांचा एक्सपिरियन्स आहे, मोर दॅन 1 yearचा एक्सपिरियन्स आहे त्यांचा ह्या फील्डमध्ये, आणि बऱ्याच लोकांना त्यांनी आत्तापर्यंत त्यांच्या लाईफमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी मदत केली आहे. मेन म्हणजे जॉबचे इश्यूज असतात, आपल्याला सॅलरी हाईक नाही होत, जॉब चेंज करताना बरेच प्रश्न असतात, करू की नको करू, प्रमोशन्स होत नाही आपल्या ऑफिसमध्ये, त्यासोबत कधी कधी आपल्याला जाणवतं की आपल्यावर नेगेटिव्हिटी आहे, त्याच्यामुळे आपली लाईफ पुढे जात नाही आहे, हेल्थ इश्यूज आहेत, रिलेशनशिप इश्यूज आहेत. तर ह्या सगळ्या प्रॉब्लेमवरती EFT मॅनिफेस्टेशन हे कसं वर्क करतं, होपोनोपो प्रेयर जी आहे ही कशी वर्क करते, त्या सगळ्यांबद्दल आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला समजणार आहे. आणि मेन म्हणजे तुम्हाला स्वतःला जर जॉब किंवा हेल्थमध्ये किंवा इतर काही गोष्टींमध्ये मॅनिफेस्टेशन कसं वर्क करतं हे जाणून घ्यायचं असेल डीपमध्ये, तर आज तुम्ही हा पॉडकास्ट एंडपर्यंत पहा आणि तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून विचारू शकता की कसं एक्झॅक्टली ह्या गोष्टी वर्क करतात. पण तुम्ही हा पॉडकास्ट आधी पहा, बऱ्याच गोष्टी तुम्हाला या पॉडकास्टमध्येच समजणार आहेत. नमस्कार मॅम. नमस्कार. स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या पॉडकास्टमध्ये. खूप बरं वाटतं आणि मेन म्हणजे तुम्ही आल्यानंतर मला खात्री असते की काही ना काही आज नवीन टेक्निक आपल्या ऑडियन्सला परत समजणार आहे. सो स्वागत करतो तुमचं परत एकदा मॅम. सो मच. तुम्ही काही राहिलं असेल माझ्या साईडनी तर तुम्ही तुमचं शॉर्ट इंट्रोडक्शन प्लीज आपल्या ऑडियन्सला करून द्या.
नमस्कार सर्वांना. माझं नाव हिमानी पाटील. मी होओपोनोपोनो हीलर, EFT प्रॅक्टिशनर, मॅनिफेस्टेशन कोच आणि लाईफ कोच, 7 चक्र हीलर असं प्रॅक्टिस करते आहे. माझ्याकडून 100% माझा प्रयत्न असतो की माझ्याकडे जे क्लायंट्स एनरोल होतात त्यांना 100% रिझल्ट आलाच पाहिजे, जेणेकरून एकदा त्यांनी एनरोलमेंट केल्यानंतर माझं हे आहे की त्यांना दुसरीकडे परत एनरोल नाही करावं लागलं पाहिजे. म्हणून मी प्रत्येक क्लायंटला हेच सांगते की पेशन्स ठेवा, कारण मॅनिफेस्टेशनमध्ये काहींकडे पेशन्स नसतो, बरोबर असं आहे. तर पेशन्स ठेवा आणि मी सांगते तेवढ्याच फक्त टेक्निक ब्लाइंडली फॉलो करा. ब्लाइंडली मी सांगते ते फॉलो करा, कारण त्याच्यानेच तुम्हाला रिझल्ट आहेत. कारण कसं आहे की जेवढं आपण इन डिटेल इन डेप्थमध्ये जातो ना, मग आपण स्वतःच ते सेल्फ ॲनालिसिस करायला लागतो की हे असं कसं होऊ शकतं. जसं की डॉक्टरने जर आपल्याला कुठलं मेडिसिन दिलंय, ते जर आपण विदाऊट गुगल करता जर सर्च न करता जर ते इंटेक केलं, बरोबर, पटकन एका दिवसात रिझल्ट मिळतो. आणि काहींना सवय असते की त्याच्यामध्ये जाऊन गुगल हे इन्ग्रेडियंट्स काय आहेत हे जेव्हा आपण इन डिटेलमध्ये बघतो ना, तर तेव्हा रिझल्ट खालीवर होतात. म्हणून मी माझ्या प्रत्येक क्लायंटला सांगते की माझ्याकडून तुम्हाला दुसरीकडे जायची गरज नाही लागणार, आणि दुसऱ्यांचे क्लायंट्स माझ्याकडे येतात म्हणजे फ्रँकली टू टेल असं आहे. कारण कधी कधी काय होतं की एनर्जी मिसमॅच होऊ शकते, किंवा कधी कधी काहींची शिकवण्याची पद्धत ही वेगळी असते जी प्रत्येकाला अंडरस्टँडिंग नसते. म्हणून माझं मोटिव्ह हे असतं की सिम्पल आणि खूप शॉर्टमध्ये सांगते, पण ते प्रत्येकाला इन डेप्थमध्ये सांगते की फक्त तेवढेच फॉलो केलेल्यांना रिझल्ट्स आहेत. बरोबर आहे. आणि बरेच ना सुंदर कॉमेंट्स पण आहेत तुमच्या पॉडकास्टच्या कॉमेंट सेक्शनमध्ये, जे लास्टचे आपण केलेत. लोकांना लवकर रिझल्ट्स पण आलेत. आणि मेन म्हणजे ना, मला पण असं वाटतं की जेव्हा एखादा व्यक्ती ट्रस्ट ठेवतो ना कोणत्या गोष्टीवरती, न डाऊट करता ती गोष्ट पूर्ण होते, आणि त्यालाच आपण मॅनिफेस्टेशन म्हणतो. टेस्टिमोनियल्स आलेत की काहींनी तुमचं नाव की सागरदादांसोबतचा तुमचा पॉडकास्ट बघितलाय आणि ते बघितलेलं, ते ह्या सिच्युएशनला यूज करून बघितलं आणि खरंच हे वर्क करतं असं व्हॉट्सअपला मेसेज पाठवतात. बऱ्याच लोकांनी ते पैशांचं पण केलंय. कधी कधी काहींची ट्रेन डिले झाली आहे त्याच्यासाठी केलंय, की वेळेवर नाही पोहोचता आलं, मग ट्रेन जरा उशिरा यावी ह्याच्यासाठी होओपोनोपोनो केलं इंटेन्शन देऊन, आणि त्या प्रकारचे टेस्टिमोनियल पाठवत. म्हणजे ओव्हरऑल सगळे हॅप्पी आहेत. आणि मला एकच इंटेन्शन आहे की आपण जेव्हा सोशल प्लॅटफॉर्म होल्ड करतो, तर तिथे गेल्यानंतर प्रत्येकाला एनरोलमेंट नाही करतायत माझ्या सेशनमध्ये किंवा आणखी जे कोचेस आहेत. मग त्याच्यामुळे ज्यांना फ्रीमध्ये ज्या काही टिप्स हव्यात, तर जेवढं काही पॉडकास्टमध्ये जे प्रोव्हाइड करता येतं ते मी नक्कीच प्रोव्हाइड करण्याचा, आणि त्याच्यानी पण बरेच रिझल्ट येतात. हो. म्हणजे तुम्ही तिथून स्टार्ट करा मॅनिफेस्टेशनचं जे काही असतं. येस. तिथून पुढे नंतर तुम्ही फॉर एक्झाम्पल त्या सगळ्या गोष्टी करायला लागल्यानंतर तुमच्याकडे जेव्हा ते एनरोल होतील त्यांना चांगल्याच पद्धतीने माहिती पडलेलं असेल, अजून तुमच्याकडनं शिकायला त्यांना मिळेल. मग ते दुसऱ्यांना पण सांगू शकतात, ज्याच्याने ती त्यांना मदत होईल. सो मॅम, पॉडकास्टची सुरुवात तर आपण करूया, पण त्याआधी असा काही अनुभव तुम्ही सांगाल का जो आता रिसेंटमध्ये तुमच्याकडे एनरोल झालेल्या व्यक्तीला आलाय? ओके, असे सगळ्यांचेच अनुभव आहेत, पण एक स्पेशल सांगायचं झालं तर एक मुंबईमधूनच एक क्लायंट आहेत. तर त्यांना बिझनेसमध्ये यशच नव्हतं, आणि त्याच्यानंतर त्यांचं आता त्या वर्कशॉपचं मी नाव नाही घेऊ शकत, पण जे BMW वगैरेच्या कार्स आहेत म्हणजे हायर क्लास कार, तर त्यांचं ते मेकॅनिकलचं ते वर्क करायचे, आणि ते त्यांचं इंजिनिअरिंग वर्कशॉप होतं, आणि ते खूप टाईमपासून बंद पडलं होतं. तर ते रिस्टार्ट करण्यासाठी त्यांनी खूप ठिकाणी कन्सल्ट केलं. तर त्यांना ठिकठिकाणी सांगितलं होतं की तुमच्यावर ब्लॅक मॅजिक झालंय वगैरे, आणि हे काही स्टार्ट होऊच शकत नाही. त्यांनी आपलाच पॉडकास्ट पाहिलं असेल, तर त्यांनी मला नंतर कॉन्टॅक्ट केला होता, आणि ते पर्सन एवढे जेन्युइन आहेत की मला ते माऊलीशिवाय बोलतच नाही फ्रॉम स्टार्टिंग. तर त्यांनी सांगितलं की माऊली, असं मी तुमचा पॉडकास्ट बघितला, तर मला काही ग्रुप क्लास वगैरे करता येणार नाही, कारण तेवढं त्यांचं एज्युकेशनही नव्हतं, पण ते लिहिता वाचता त्यांना येत आहे सगळं. तर त्यांनी सांगितलं की ग्रुप क्लास नको, मला एकदा वन टाईम तुम्ही कन्सल्टेशन द्या. तर मी म्हटलं ठीक आहे. त्यांनी मला माझी फीज पे केली, आणि काय रिझन व्हायचं तर 1 महिना त्यांची माझी भेटच होत नव्हती. आणि मी एक दिवस असाच विचार केला की ह्यांनी मला पैसे पे केलेत आणि तरीही ह्यांची माझी भेट नाही होते, एवढं काय आहे की भेटमध्ये स्टॉप होते, काय ऑब्स्टॅकल्स आहेत. पण मी विषय सोडला. नंतर लकीली 1 महिन्यामध्ये टाईम गेला, आणि त्याच्यानंतर त्यांची माझी भेट झाली. ते मला भेटले तेव्हा त्याने सांगितलं की असं खूप काही निगेटिव्ह ह्याच्यातून आलोय. ब्लॅक मॅजिक काढण्यासाठी ते खूप लांब बारामतीपर्यंत, म्हणजे फ्रॉम मुंबई टू बारामती वगैरे सगळ्याच ठिकाणी असे ते गेले होते. तर ते सगळं काही मी केलंय, पण काय म्हणजे नो यूज. तर मग मी त्यांना सांगितलं की ठीक आहे दादा, मी जे सांगते तेवढंच फॉलो करा. त्यांना मी सगळं लिहून
लिहून दिलं की त्यांनी काय काय फॉलो करायचं. तर त्यांचं असं झालं ना की पहिले तर त्यांचं इन्कम स्टॉप होतं, ओके. काहीच नव्हतं. म्हणजे दिवसाला ते 500 रुपयेही त्यांना मिळत कमाई नव्हते. नव्हती. हां, तर आत्ता त्यांनी असं केलं, मग त्यांनी स्वतःची गाडी तशीच दारासमोर ठेवली. ओके. त्यांनी ऑटो घेतली चालवायला, म्हणजे एवढी त्यांच्यावर वाईट वेळ हम्म. आलेली. मग आता त्यांनी रोज ऑटोच्या जेव्हा ते चालवायला Start केलं, जायचे, हां. तर तेव्हा ते ऑटोच्या धंद्यासाठी बोलायचे की मी रोज एवढं एवढं कमवतोय. ओके. आणि मी सांगितले टेक्निक हे केली, पर डे ते 1300-1700 कमवायला लागले. अच्छा, हा जिथे पहिला 500 रुपये पण हो. प्रॉब्लेम होते. हां, हा त्यांचा एक पहिला रिव्ह्यू. आणि मग त्यांचं दुसरं हे होतं की त्यांचा एक फ्लॅट आहे मुंबईमध्येच. आता लोकेशन मी नाही एक्सपोज करू शकत, तर तो सेलच होत नाही. असं ओके. आम्हाला सेल करायचं आहे, आम्हाला त्याच्यातून पैसे हवेत. मी म्हटलं ओके, हे फॉलो करा. तर त्याच्यामध्ये त्यांना पार्टीज मिळत नव्हती, एजंट ओके. थ्रू किंवा त्यांच्या थ्रू, पण ती पार्टीही मिळाली. हे झालं त्यांचं सेकंड. अच्छा. आता त्यांचं थर्ड जे त्यांचं हां. मेन मोटिव्ह होतं की ऑटो वगैरे नाही चालवायचं, त्यांना जे त्यांचं इंजिनिअरिंग वर्कशॉप होतं तेच त्यांना तेच चालू start करायचं असं. होतं. ओके. मग त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की आता हे माझं मेन आहे. मी एकाच कन्सल्टेशनमध्ये त्यांना तिन्ही गोष्टींवर वर्कआउट करून दिलेलं की ओके. तुम्हाला काय रुटीन फॉलो करायचं मॅनिफेस्टेशनचं. त्या दिवशी रात्री 11 वाजताच, म्हणजे ह्या जुलैमधला त्यांचा रिव्ह्यू आहे की त्यांचा तो वर्कशॉपचा कारखाना चालू झाला स्टार्ट झालं. आहे. ओके. त्यांनी ओके. रात्री 11:15 वाजता मला मेसेज केला की माऊली माझं हे, मी म्हटलं हो तुम्हाला हां. सांगितलं होतं. म्हणजे खूप बेस्टेस्ट आहे की त्यांचे जे तिन्ही कामं अडकले होते ते त्यांचे तिन्हीही मार्गी लागले. म्हणजे ओके. ह्यापेक्षा माझ्यासाठी क्लायंटच्या टेस्टिमोनियल शिवाय माझ्यासाठी हॅपीनेस काही बरोबर नसतो. आहे. म्हणजे जेव्हा कधी कधी सपोज मीही पर्सन आहे, मलाही हां. कधीतरी डाऊन वाटू शकतं कुठल्याही रिझन नाही, आणि तेव्हा जेव्हा असे टेस्टिमोनियल बघते तेव्हा खूप छान वाटतं की बरोबर. आपल्यामुळे लोक खुश आहेत कारण ना. ते इतक्या विश्वासाने येतात, नंतर Yes, त्यांना रिझल्ट आल्यावर आपल्याला पण तो आनंद म्हणजे होतो. देवाने काहीतरी ते दुवा ठेवलाय की मी फक्त टेक्निक सांगायचे आणि हां. त्यांनी ते फॉलो करून त्यांना रिझल्ट येतात. हे म्हणजे एक Yes. मला खूप छान वाटलं, म्हणून हां. जस्ट रिसेंटचं आहे ते शेअर केलं. ओके. आणखी सांगायचं झालं तर एक आहे माझी क्लायंट, आणि त्यांचं ब्रेकअप झालं होतं. म्हणजे आधी त्या 10 डेजच्या माझ्या क्लासमध्ये होत्या, आणि ते झाल्यानंतर त्यांच्या दोघांमध्ये काहीतरी पर्सनल आणि खूप ते छोटंसं रिझन होतं. ते एवढं सिव्हिअर झालं की त्याच्यामध्ये त्यांचं ब्रेकअप झालं. ब्रेकअप झाल्यानंतर त्या पर्सनची तर त्या मुलाची काही चुकीच नव्हती, हां. आणि तिनेही ते मला नंतर रात्री फोन करून ॲडमिट केलं की मॅम असं असं ह्या रिझनने आमचं ब्रेकअप झालं आहे, आणि त्याने मला ब्लॉक केलं आहे, आणि आता काहीही चान्सेस नाही आहेत. अच्छा. कारण तिने लिटरली मान्य केलं. म्हणजे काय, कारण आधीच तिने 10 दिवसाचा कोर्स केला होता. ओके. त्याच्यामध्ये तिला सेल्फ ॲक्सेप्टन्स आला की म्हणजे रिअलायझेशन येणं ही गरजेचं असतं ना की आपण कुठे चुकतोय. त्याच्यामुळे बरोबर. ती खूप रागीट आहे, पण तिला ते रिअलायझेशन आलं की ब्रेकअप झालाय, त्याला रिझन फक्त ती आहे. ती आहे. ओके, मग तिने सांगितलं मॅम आता मला परत ते नातं ॲज इट इज करायचं आहे. हां. मी म्हटलं ओके, मुंबईमधूनच आहे, तुम्हाला मी सांगते तेवढं असंच्या असं फॉलो करा. आणि त्यांनी तेवढंच केलं. विदिन 6 to 7 डेजमध्ये परत त्यांचं पॅचअप झालं. अच्छा, ओके. आणि लिटरली तिने त्या दिवशी मला रिव्ह्यू दिले आहे स्वतः किती वेळा तरी, माझे टेस्टिमोनियल आहेत, मॅम आय लव्ह यू सो मच, असं अच्छा, तिचे हां, वर्ड्स हां, आहेत. हां. बट ते खूप छान वाटलं. कारण बरोबर. फर्स्ट थिंग काय की त्याचं हिलिंग केलं ते वेगळा पार्ट आहे, हम्म. पण तिलाही ते ॲक्सेप्टन्स होता की जो काही ब्रेकअपचं रिझन आहे त्याला रिस्पॉन्सिबल फक्त ती आहे, आणि ओके. तिने ते मान्य केलं. जेव्हा तिने ते मान्य केलं, एनर्जी लगेच शिफ्ट झाली, आणि मग जी काही हिलिंगची प्रोसेस असते जी मी शिकवायची हां. ती मी तिला शिकवली, आणि त्याप्रमाणे तिला रिझल्ट आले. म्हणजे बरोबर आहे. एवढं हे आहे. म्हणजे हम्म. माझ्याकडे जे क्लायंट जोडले जातात ते नेहमी माझ्यासोबतच कनेक्टेड राहतात. आता बरोबर. कालही तिचाच रात्री फोन होता की मॅम आता पुढचे जेव्हा क्लासेस करायचे ते मला तुमच्याकडूनच करायचे, आता मला अच्छा. तुमच्याकडून दुसरीकडे कुठेच जायचं बरोबर, नाही. कारण रिझल्ट आला त्यांना. येस दोन्ही हां. गोष्टीमध्ये रिझल्ट आला. म्हणजे हे खूप छान वाटतं. येस. आणि मेन म्हणजे राईट गोष्टी तुम्ही जे सांगितल्यात ते पण महत्वाचं आहे. येस कारण ते जर नसेल राईट पद्धतीने शिकवलं तर मग शिकवलं नाही प्रॉब्लेम तर मग येणार, रिझल्ट problem नाही होत. येणार. हो, आणि मला तेच वाटतं की प्रत्येकाची फीज अफोर्ड नाही होत. मला पे करतील, दुसऱ्याला पे करतील, असं किती जणांना लोक, कारण बरोबर. प्रॉब्लेम आता सगळ्यांनाच आहे येस. असं, आणि प्रत्येक जण सोल्युशनच बघतोय. त्यामुळे आता ना मागे आपण जो पॉडकास्ट केला होता त्या पॉडकास्टमध्ये कॉमेंट होती की दादा मॅमला प्लीज विचारा ना, जॉब मला मिळत नाहीये, जॉब मिळण्यासाठी किंवा आपण ह्या क्वेश्चनला अजून एक वेने बघूया की हवाय तसा मॅनिफेस्ट करण्यासाठी जॉब काही टेक्निक विचारा. सो त्यावरती मी रिप्लाय केला होता, नक्की नेक्स्ट पॉडकास्टमध्ये मी विचारेन. ओके. हां. सो म्हणून मला वाटतं की ती गोष्ट आधी कव्हर करावी, कारण ते पॉडकास्ट तुमचा पाहतात. येस. सो प्लीज जॉब मॅनिफेस्टेशनसाठी टेक्निक सांगा. दादा आधी तर ह्याच्यामध्ये सांगेन की माझ्याकडे जे काही क्लायंट्स झाले जे जॉबसाठी स्पेशल,
तर त्यांना खूप चांगले हायर एज्युकेटेड आणि त्याच्यामधून त्यांना 0 पेमेंटवर आलेले, म्हणजे 0 सॅलरी, पूर्ण जॉबलेस झालेले, ओके. की EMI कसं भरायचं. काही तर सिंगल मदर आहेत, हा. तर त्यांना पण की मुलीचा खर्च कसा करू मॅम, EMI कसं पे करू. मी त्यांना एकच सांगितलेलं की मी सांगते ते फॉलो करा, हे फर्स्ट थिंग. दुसरं थिंग की आपण सगळ्याच देवाची मुलं आहोत, हा. त्याच्यामुळे आपण जर जोपर्यंत जगत आहोत ना, स्टील वी आर अलाइव्ह, म्हणजे जोपर्यंत आपले Yes. श्वास चालू आहेत आहे. हा. तोपर्यंत आपल्या देवाला आपली काळजी काळजी आहे, असते. बरोबर. दुसऱ्या कोणाला, तुमच्या घरच्यांना, तुमच्या फॅमिली मेंबर्सला, तुमच्या फ्रेंड सर्कलला काळजी असेल नसेल, कारण प्रत्येकाला प्रत्येक जण सपोर्टिव्ह फॅमिली असतेच असं नाही. नाहीये. हा. काही जण सिंगल सर्वाईव्ह करत आहेत, तर त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं की फर्स्ट थिंग की मी सांगितलेलं फॉलो करा. दुसरं थिंग की EMIचं वगैरे बर्डनच घेऊ नका. हा. जर तुम्हाला त्या महिन्यासाठी गरज लागली ना कोणाची घ्यायची उसने पैसे, तरी ते घ्या. ओके. पण मला एवढं चॅलेंज आहे की तुमचा रिझल्ट तुम्हाला मिळेल, तुम्हाला जॉब हा, मिळेल. हा. आणि तशाच प्रकारे फ्रॉम 0 रुपीज सॅलरी ते 1,20,000 पर मंथ सॅलरी मिळालेली आहे. फ्रॉम ओके. 0 रुपीज टू 16 लाखाचं Year. पॅकेजचं ओके, हा. हे मिळालेलं आहे, सॅलरी मिळालेली आहे. म्हणजे हे आहेत. मग ह्याच्यासाठी करायचं काय. हा, हा. आता ज्यांनी क्लासेस जॉईन केले त्यांना तसे रिझल्ट आहेत, पण ज्यांना क्लासची फी ही भरणं पॉसिबल Problem, नाही आहे, हा, हा. कारण काही तर 3,000 वगैरे सॅलरीसाठीही झुंज देत आहेत. मी हा, बघते बरोबर काही आहे. क्लायंटचे इतके पण क्वेश्चन. मंथली नाहीये येस येस, नाही येत आहे. आता 3,000मध्ये तर सर्वाईव्ह कोणीच करू शकत नाही. पण ज्यांची तीही सिच्युएशन आहे, तर त्यांनी आधी तर काय करायचंय की आय एम ओपन फॉर ऑपॉर्च्युनिटी असं रोज 21 वेळा लिहायचं सकाळी ओके. उठल्यानंतर. ते 21 वेळा लिहिल्यानंतर हो ओपोनोपोनो करायचं. हो ओपोनोपोनो कसं करायचं, तर मला जॉब मिळालेला आहे एवढं फक्त एकदाच बोलायचं. आणि 108 वेळा 108 टाइम्स आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू असं ओके. जपमाळ घेऊन हे करायचं. ओके. त्यासोबत तुम्हाला मेडिटेशन करायचं आहे. मग आता काहींचा प्रश्न येतो की मेडिटेशन कसं करायचं, तर नाही पॉसिबल ना. यूट्यूबवर ओनली मेडिटेशन म्युझिक म्हणून सर्च करा. हा. 10 मिनटं एका ठिकाणी शांत बसा. का, रिझन एवढंच आहे, जेवढं तुमचं मन शांत तेवढे तुम्हाला रिझल्ट खूप छान मिळतात. बरोबर. आणि काहींचं ही क्वेरी असते की हो ओपोनोपोनो करते पण रिझल्ट येत नाही. हा. काहींचं असतं, काहींच्या कमेंट्स Yes. तसे आहेत, तर रिझल्ट काय येत नाही, कारण तुम्ही मेडिटेशन करत नाही. कारण जोपर्यंत तुमचं माइंडच रिलॅक्स नाहीये, मनच शांत नाहीये, तिथेच अस्थिरता आहे, तर तुम्हाला रिझल्ट कसं येणार आहे. बरोबर. तर हो ओपोनोपोनोचे सगळ्यांसाठीच रिझल्ट येण्यासाठी तुम्ही मेडिटेशन रोज 10 मिनिटं करा. ओके. किंवा ओमचा जाप तरी करायला सुरुवात करा. ह्याच्याने तुम्हाला हो ओपोनोपोनो तेवढ्याच क्विकली तुमच्यासाठी वर्क अच्छा. हे हा, आहे. हा. म्हणजे जोपर्यंत तुम्ही मेडिटेशन करत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला हो ओपोनोपोनोचे रिझल्ट येत नाही. ओके. हे आहे, कारण मन शांत हवंय, मन आतून हील व्हायला हवंय. तर सिम्पल, जसं आता मी अफर्मेशन सांगितलं ते हे करायचं. आय एम ओपन फॉर ऑपॉर्च्युनिटी. येस. मग त्याच्यातून तुम्हाला कुठूनही ऑपॉर्च्युनिटी, आणि त्याच्यामध्येही पेशन्स ठेवा की आज लिहिलंय, 2-3 दिवस लिहिलंय आणि कन्सिस्टन्सी नाहीये. 2-3 दिवसानंतर काय, अरे आत्ता अजूनपर्यंत कॉल नाही आला. हा. युनिव्हर्स पर्यंत, जसं बरोबर आहे. हॉटेलमध्ये आपण गेलो, रेस्टॉरंटमध्ये, आणि जेव्हा आपण मेनू कार्ड मधून पर्टिक्युलर डिश मागतो, ती यायला 20-25 मिनिटं तरी लागतात. लागतात, आपण हो. किचन मध्ये नाही जात ना. हा. तसंच आहे ते की तुम्ही लिहायला सुरुवात करा. मिळालंय अशी भावना ठेवा, ती फिलिंग असली पाहिजे की मला मिळणारच आहे. हा. आयदर मिळालंय अशी फिलिंग ठेवा किंवा मिळणारच आहे अशी फिलिंग ओके. ठेवा. दोन्हीपैकी एक, हा. जे तुम्हाला सुटेबल वाटतं. आणि त्याच्यानंतर हो ओपोनोपोनो एकदा 108 वेळा करायचं. दिवसभरात ते 10 मिनिटं वेळ काढून मेडिटेशन करा. Meditation, हा. संध्याकाळी परत ते अफर्मेशन वाचा. ओके. आणि सेम जसं सकाळी तुम्ही हो ओपोनोपोनो केलंय तसं करा. ओके. आणि दिवसभर बॅक ऑफ माइंड ओनली आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू ओके. एवढंच तुम्ही मनामध्ये chanting बोलत start राहायचं. ठेवायचं. येस. कारण का, नाही तर सकाळी लिहिलंय पण दिवसभरात बाकीचे सगळे कामं करताना लोकांच्या मनात होईल की नाही, हे जे सगळे निगेटिव्ह थॉट्स आहेत, निगेटिव्ह ज्या स्वतःच ब्लॉक्स करून ठेवतात, ते क्लिअर करण्याचं काम कोण करतंय, तर हो ओपोनोपोनो करते. म्हणून ओके. दिवसभर ते बॅक ऑफ माइंड पण चॅन्टिंग ठेवायचं. आणि एवढं केलं तरी तुम्हाला जॉब लागेल. हा. हे आहे. फक्त बरोबर आहे. पेशंटली हे करा, कारण सगळं करून जर थकलाय हा. आणि फक्त हात जर एकच वे आहे जॉबसाठी, तर मग तुम्हाला पेशन्स असणं खूप गरजेचं आहे. जेवढं पेशन्स, जेवढं तुमचं माइंड शांत, तेवढं तुम्हाला रिझल्ट खूप क्विकली आणि इझिली मिळतं. असं आहे. येस. सो मॅम, ही जी गोष्ट आहे ती ज्यांना जॉब मिळत नाहीये त्यांच्यासाठी वर्क करेल, पण ज्यांना सॅलरी इन्क्रीमेंट हवी आहे किंवा प्रमोशन हवं आहे, तर त्यांच्यासाठी पण हे वर्क करेल की त्यांच्यासाठी म्हणजे कोणतं अफर्मेशन आहे का की ते आय एम ओपन फॉर ऑपॉर्च्युनिटीज सोडून ते रिप्लेस करतील? येस येस. आता फर्स्ट थिंग तर जॉबसाठी तर वर्क करतंच. मॅनिफेस्टेशन 100% सगळ्याच गोष्टीसाठी वर्क करतं. मग ते सॅलरी इन्क्रीमेंट असेल किंवा प्रमोशन असेल, सगळ्याचसाठी. मग सपोज आता एक्झाम्पल द्यायचं झालं की कोणाला तरी
ए पासून बी पोस्टपर्यंत प्रमोशन हवंय. मग त्यांनी एक डेट ठरवायची की सपोज आता जुलै चालू आहे, मग त्यांनी ऑगस्ट सप्टेंबर जी त्यांच्या इंट्युशन पॉवरला म्हणजे अंतर्मनाला जी योग्य वाटेल ती डेट लिहायची आणि मला 30 ऑगस्ट 2026 पर्यंत ह्या जॉबसाठी प्रमोशन मिळालेलं आहे असं रोज 21 वेळा लिहा. आणि मगाशी जसं आपण डिस्कस केलंय तसं होपोनोपोनो प्रेयरचा यूज करा आणि रोज सकाळी आणि रात्री व्हिज्युअलाइज करा म्हणजे की प्रमोशन सेम टायमिंगला की प्रमोशन मिळालंय. मग ती फिलिंग कशी असेल, मग ते तुम्ही कोणाला पहिल्यांदा कॉल करून सांगाल, मग तुम्ही फॅमिलीला कसं ट्रीट कराल, फॅमिलीमध्ये सेलिब्रेट कसं कराल, हे सगळं इन डिटेलमध्ये जसं आपण मूवीची एक स्टोरी असते 2 hours 3 hours तसं ते एक 10 मिनिटाचं रोज सकाळी 8 to 10 minutes अलार्म लावायचा. एक कुठली तरी बाजूला उठल्याबरोबर म्युझिक प्ले करायची. का? कारण माइंड तुमचा फोकस्ड असला पाहिजे. येस, कारण आता मी सांगितलं आणि कोणीतरी लगेच उद्यापासून व्हिज्युअलाइज करेल तर माइंड तेवढा फोकस नसतो. म्हणून एक कुठलं तरी सॉन्ग लावा, 8 मिनिटाचा अलार्म लावा आणि त्याच्यामध्ये ते व्हिज्युअलाइज करायचंय रोज सकाळी सेम टायमिंगला उठल्याबरोबर आणि रोज रात्री झोपताना सेम टायमिंगला. टायमिंग तोच ठेवा. टायमिंग जर तुम्ही सेम ठेवला तर तुम्हाला 7 दिवसाच्या आत व्हिज्युअलायझेशनचे रिझल्ट येतात. अच्छा, ओके. येस, तर एवढंच फक्त फॉलो केलं तरीही आहे, रिझल्ट आहे. ओके, येस. सो आता तुम्ही सांगितलं की तसा विचार करा, पण मी अजून एक पद्धत ऐकली मॅम, स्क्रिप्टिंगची. हे स्क्रिप्टिंग काय आहे आणि हे किती महत्वाचं आहे मॅनिफेस्टेशन मध्ये? ओके, स्क्रिप्टिंग म्हणजे काय की माझ्या लँग्वेजमध्ये सिम्पलमध्ये सांगायचं झालं तर आपण तुम्ही मी बाकीचे सगळे लोक जे लाईफ जगत आहोत ते देवाने सांगितलंय तसं सगळ्यांचं स्क्रिप्ट चाललंय. म्हणजे प्रत्येक पानावर देवाने लिहिलंय तसं त्या प्रकारे सिच्युएशन आपल्या आयुष्यात घडत आहेत. ओके, पण स्क्रिप्टिंग म्हणजे काय, आपल्याला काय आपल्या आयुष्यात घडायला हवंय. मी सिम्पलमध्ये जर सांगायचं झालं तर आपल्याला जे घडायला हवंय ते रोज आपण लिहून काढायचं. ओके, मग जॉबमध्ये कसं हवंय, सॅलरीमध्ये काय हवंय, फॅमिलीमध्ये तुम्ही किती खुश असायला पाहिजेत, त्याच्यानंतर तुम्हाला घर कसं हवंय, तुम्हाला पर मंथचं इन्कम कसं हवंय, किंवा जे बिझनेस करतात ते, म्हणजे त्यांनी काय करायचं रोज ते झालंय अशा स्वरूपात लिहायचं स्क्रिप्टिंग आणि ते रोज सकाळ संध्याकाळ वाचायचं. एक्स्ट्रा रिझल्टसाठी काय करायचं, ती एकदा स्क्रिप्टिंग तयार करायची आणि मग ती तुम्ही स्वतःच्याच ओन व्हॉइसमध्ये ती रेकॉर्ड करायची. अच्छा, व्हॉइस मध्ये. येस येस. ऑडिओ आणि मग फॉर्मॅट ती मध्ये सकाळी आणि रात्री किंवा दिवसभरात जसं ऑफिस गोईंग असतात किंवा काहीतरी काम ट्रॅव्हल करतात करतोय आपण वगैरे, इयरफोन ऐकून जे सॉन्ग ऐकतो ना तर तेव्हा ते ऐका. अच्छा, अलॉंग विथ सॉन्ग, म्हणजे सॉन्ग प्ले करा आणि ते ऐका. म्हणजे काय होतं की तुम्ही देवाला आधीच तुमची स्क्रिप्ट देताय की मला ही अशी अशी लाईफ हवी आहे. मग ती हवी आहे अशी नाही बोलायचं, ती झालेली आहे. मला इथे जॉब मिळाला आहे, मला एवढी सॅलरी आहे, त्यामुळे मी आणि माझी फॅमिली खूप खुश आहोत, आम्ही इथे इथे घर घेतलंय, माझ्याकडे लक्झरी कार आहे. हो, असं ते इन स्क्रिप्ट मध्ये इन डिटेल मध्ये लिहा, ते तुमच्या व्हॉइस मध्ये रेकॉर्ड करा आणि रोज ऐकत जा आणि तुम्हाला हवंय तसंच्या तसं ते स्क्रिप्ट नुसारच तुमचं लाईफ होईल. असं आहे. म्हणजे देवाला तुम्ही आधीच तुमचं स्क्रिप्ट देताय की माझं लाईफ तू आता असं असं कर आणि मग त्याप्रमाणे ते तसं तुमचं लाईफ मध्ये चेंजेस यायला सुरुवात होते. मला असं वाटतं की पूर्ण दिवसामध्ये ना जो पण व्यक्ती ही फॉलो करतोय 2 ते 3दा तरी ना ही स्क्रिप्ट ना स्वतःच ऐकली पाहिजे. हो, कारण ना आपल्या माइंडला एक अवेअरनेस रेडी असतो की नाही मला ह्या गोष्टी करायच्यात, तर मी स्टेप पण तशी घेणार, मी कामात पण तसं लक्ष देणार, माझी ग्रोथ कशी झाली पाहिजे त्या पॉझिटिव्ह वे कडे मी जास्त बघेन. ते स्वतःलाही सांगायचं, युनिव्हर्सलाही सांगायचं, देवालाही सांगायचं आणि त्या प्रकारे तुमची लाईफ मध्ये तसं चेंजेस दिसून येतात. हा, बरोबर आहे. तसंच मला विचारायचं की ग्रॅटिट्यूड देणं किती महत्वाचं आहे लाईफमध्ये. कारण मी ना सतत असं बघतो की लोक म्हणण्यापेक्षा माझ्यापासूनच मी सुरू करतो, आपण ना नेगेटिव्ह गोष्ट लगेच हे करतो की हे असं होतं माझ्यासोबत, ते तसं कंप्लेनिंगचं नेचर, कंटिन्यू कंप्लेनिंग. तर ग्रॅटिट्यूड देणं किती महत्वाचं आहे. आता येतानाच सांगायचं झालं तर आम्ही लिफ्टमध्ये येत होतो आणि तिथे एक लेडी होत्या, एज्ड आहेत त्या, आणि त्या कुठेतरी कोणाच्या तरी घरात तुमच्याच बिल्डिंगमध्ये कामासाठी आल्या असतील. पण त्यांनी आम्ही येईपर्यंत मी आणि माझे हजबंड त्यांनी लिफ्टचं डोअर धरून ठेवलं आणि मी लगेच त्यांना थँक्यू म्हटलं. तिथेही त्या वॉचमन जवळ जेव्हा आपण एंट्री करतो तेव्हाही तिथे त्या थांबूनच होत्या. मग मी तिथेही त्यांना थँक्यू म्हटलं. म्हणजे हे मला ते म्हणायचंय की सगळ्यांनी स्वतःमध्ये हा शिफ्ट आणला पाहिजे की कोणीतरी तुमच्यासाठी थांबतायत, त्यांना माझ्यासोबत काही देणं घेणं नाहीये, त्या मला ओळखतही नाहीयेत आम्हाला, पण तरीही त्या थांबल्या. म्हणजे हे त्यांचा तो भाव झाला आणि तो भाव समजण्या इतपत आपल्या मनाचा मोठेपणा किंवा आपल्याला तेवढी मॅच्युरिटी पाहिजे, हे मला म्हणायचंय. म्हणजे ग्रॅटिट्यूड कसं, तर तुम्हाला जो कोणी व्यक्ती दिसेल त्याने तुमची जरा तरी हेल्प केली तरी लगेच तुम्ही आभारी आहे किंवा थँक्यू हे बोललं पाहिजे. हे का,
कारण जेव्हा तुम्ही सतत थँक्यू किंवा आभारी आहे असं जेव्हा बोलायची सवय लावता ना, देव तुम्हाला आणखी संधी देतो. देवाला आपल्या बरोबर आहे. तोंडातून ऐकायला आवडतं येस की येस ही कशासाठी थँक्यू बोलतीये. तर चांगलं झाल्यावरती लगेच सांगितलं ते Yes. अजून ऑप्शन जेवढं तुम्ही थँक्यू बोलाल ना, मग आता काहींचं तर आपण जसं जॉबचं आता हा, मगाशी हा, पॉईंट हा. डिस्कस केला की जॉब नाहीये, पण जॉब नाहीये पण तुम्हाला जॉब नसताना तुमचे आई वडील तुमचे खर्च अफोर्ड करतात किंवा तुम्हाला जेवायला तरी देतात, त्याच्यासाठी थँक्यू बोला. कारण का तुम्ही जॉबलेस असताना तुमचे कोणीतरी खर्च उचलले जात आहेत, हेही खूप महत्वाचं आहे. मग त्याच्यासाठी ते जे अन्न मिळतं त्याच्यासाठी थँक्यू. पण लोकांचा दादा प्रॉब्लेम कुठे माहितीये का, मला जॉब नाहीये ना, पण ते जॉब नसताना जेवायला मिळतंय किंवा कोणीतरी आपला एक्सपेन्स करते, आपले आई वडील कोणीतरी, म्हणजे तिकडे दुर्लक्ष केलं जातं. पण जॉब नाहीये आणि त्याच्यामध्ये डिप्रेशन मध्ये असणारे लोक खूप झाले, हे आहे. पण ते जॉब नाहीये तर जॉब मिळणारच आहे, पण आधी तर तुम्हाला जर सगळ्या गोष्टी खूप इझिली आणि क्विकली जर लाईफमध्ये सॉर्टेड करायची असतील तर सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही सेल्फ अनालिसिस करा ना, की तुम्ही स्वतः कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी थँक्यू बोलताय. करेक्ट. जेव्हा वेळ मिळेल ना तर त्या डिप्रेशनच्या थॉटमध्ये जाण्याऐवजी एक ग्रॅटिट्यूडचं जर्नल करा. जर्नल करायचं म्हणजे काय, सिम्पल एक 200 पेजेसची बुक घ्यायची आणि त्या आता सपोज आजची डेट जुलैची डेट मेन्शन करायची आणि तिथे लगेच लिहायचं की मी आभारी आहे, माझ्याकडे राहायला घर आहे, कसंही असेल पण ते घर आहे ना, खाली लिहायचं आभारी आहे आभारी आहे आभारी आहे असं. म्हणजे ते डिप्रेशनच्या थॉट ऐवजी ओनली जर तुम्ही फक्त त्या वेळेमध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत शोधून शोधून काढा. बरोबर. आणि मग काहींचं असं असतं की काहीच नाहीये, असं नाहीच होऊ शकत. आजचा दिवस बघायला मिळालाय, आता आपले श्वास चालू आहेत, हेही खूप महत्वाचं आहे. मग त्याच्यासाठी की आज माझे श्वास चांगले चालू आहेत किंवा आज मला चांगला दिवस बघायला मिळालाय, ह्याच्यासाठी थँक्यू असं जेव्हा आपण बोलतो ना, एनर्जी शिफ्ट होते आणि तुमची एनर्जी आणि व्हायब्रेशन शिफ्ट झाले की तुमचे जे प्रॉब्लेमॅटिक एरिया आहेत, म्हणजे जसं की जॉब नसणं किंवा सॅलरी इन्क्रीमेंट होत नाहीये किंवा घरात काहीतरी डिस्प्यूट, ते सगळे बाजूला होतात आणि ओनली थँक्यूची एनर्जी आणि व्हायब्रेशन बोलण्याची हे खूप अपलिफ्ट होतं. आणि मग जसं तुम्हाला हवंय तसं तुमचं लाईफ रिसेट व्हायला हेल्प होते. त्याच्यामुळे प्रत्येक वेळी सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही थँक्यू बोलायला सुरुवात करा. तुमच्या फॅमिली मेंबर्ससाठी, म्हणजे कंप्लेनिंग करताय तिथे प्रत्येकासाठी थँक्यू. त्याच्यानंतर कुठे तुम्ही ट्रॅव्हलिंग करताय, कोणीतरी हेल्प केलंय त्याच्यासाठी थँक्यू. किंवा कोणीतरी आपल्याला जे रोड क्लीन करतात त्यांना तर आपण कधीच कोणी थँक्यू बोलायला जात नाही किंवा काय, पण त्यांना मनातल्या मनात तिथून बघाल ना तेव्हा तरी मनातल्या मनात थँक्यू की ह्या लोकांमुळे आज आम्ही खूप चांगलं आणि स्वच्छ जीवन जगत आहोत असं, किंवा आमचा परिसर खूप स्वच्छ ठेवला जात आहे. त्याच्यासाठी जेव्हा तुम्ही ही हॅबिट लावून घ्याल ना, आपोआप तुम्हाला ग्रॅटिट्यूडचे रिझल्ट तुम्हाला 28 दिवसांमध्ये दिसून येतील. येस. आणि म्हणजे ग्रॅटिट्यूडचे रिझल्ट म्हणजे तुम्हाला ते फक्त प्रॅक्टिस करायची आहे, त्याचे रिझल्ट तुम्हाला तुमच्या लाईफमधल्या ज्या प्रॉब्लेमॅटिक एरिया आहेत ना त्या व्हॅनिश ऑफ व्हायला हेल्प होईल. म्हणजे तिथे सगळं काही जे निगेटिव्ह आहे ते पॉझिटिव्ह व्हायला सुरुवात होईल. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी जे जे काही आहे, दुपारी कोणीतरी जेवायला आणून दिलंय घरातल्यांनी, त्या ताटासाठी थँक्यू बोला. रात्रीच्या ताटासाठी थँक्यू. चहा पिताय त्याच्यासाठी थँक्यू. वडापाव खाताय त्याच्यासाठी थँक्यू. सगळ्या गोष्टींसाठी जेवढं तुम्ही थँक्यूचं प्रॅक्टिस कराल ना तेवढी तुमची लाईफ खूप शिफ्ट व्हायला हेल्प होईल. बरोबर आहे. येस. त्याच्यामुळे प्रत्येकाला सांगेन की जर काही तुमचं सिच्युएशन असेल, मग हेल्थबद्दल खराब असेल, मनीमध्ये प्रॉब्लेमॅटिक असेल, जॉब नसेल किंवा रिलेशनशिपमध्ये, करिअरमध्ये, बिझनेसमध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम असेल, तर ते थँक्यूची बोलायची सवय लावा. लाईफ शिफ्ट होताना तुम्हाला रिअलायझेशन येते. बरोबर. म्हणजे नेगेटिव्ह बघण्याआधी जे आहेत त्या गोष्टीला थँक्यू बोला, म्हणजे ते नेगेटिव्हिटी ऑटोमॅटिक कमी होते. येस येस. ओके मॅम, मला हे सांगा की सेल्फ लव्ह किती महत्वाचं आहे. कारण ना जसं ह्या गोष्टींमध्ये मॅनिफेस्टेशनमध्ये प्रॉब्लेम काय होतो, जसं तुमच्याकडे कोण व्यक्ती आला फॉर एक्झाम्पल आणि त्यांनी ह्या गोष्टी फॉलो केल्या, हे लिहायचंय किंवा मेडिटेशन ऐकायचंय, पण तो व्यक्ती आहे ना सेल्फ लव्ह मध्ये नाहीच आहे, म्हणजे तो स्वतःलाच प्रत्येक गोष्टीमध्ये ब्लेम करतोय किंवा काही, तर ते पण महत्वाचं आहे का सेल्फ लव्ह करणं? सेल्फ लव्हच खूप इम्पॉर्टंट आहे. कारण का, जोपर्यंत तुम्ही स्वतःचा रिस्पेक्ट करत नाही, स्वतःला प्रेम करत नाही, तोपर्यंत तुमचा पार्टनर तुम्हाला का प्रेम करेल? बरोबर आहे. हा प्रश्न आहे. स्वतःला ऍक्सेप्ट करा. आणि सपोज कोणी फॅटी असतील किंवा काय असेल किंवा स्किनमध्ये प्रॉब्लेम असेल तर तिथे स्वतःला दुष्ण देण्याऐवजी मी म्हणते की ते ऍक्सेप्ट करा. प्रत्येक गोष्टीवर स्किनमध्ये जर प्रॉब्लेम आहे तेही आपल्याला ट्रीटमेंटनी किंवा होममेड सोल्युशननीही होतात, बरोबर. त्याच्यानंतर डाएट केलं, वेट गेन झालाय, वेट लॉसही होतो, म्हणजे हे तुम्ही बघितलंच असेल. मग त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये आधी स्वतःला ऍक्सेप्ट करा. स्वतःला रोज ना तुम्ही 0.01% मध्ये तरी चेंज करायला हे करा. रोज सकाळी ठरवायचं की मला आज स्वतःमध्ये हे चेंजेस हवेत.
म्हणजे जे स्वतःला ऍक्सेप्ट हा, करत नाहीत हा. त्यांच्यासाठी. आणि मग ते चेंजेस कशामध्ये, तर बोलण्याच्या टोनमध्ये, दिसण्यामध्ये. आणि मग रोज रात्री झोपताना विचार करायचा की मी स्वतःला चांगलं दिसण्यासाठी आज काय चांगलं केलंय, ओके बरोबर. किंवा मी वेट लॉससाठी मी आज किती डाएट फॉलो हा. केलाय. हे स्वतःलाच क्रॉस क्वेश्चन करायचं रात्री झोपताना. हम्म. त्याच्यामध्येच आपल्याला उत्तरं येत आहेत बरोबर आहे. मग की ते नेक्स्ट आपण डे काय डेडिकेशनने केलंय. भले आज नाही केलंय ना, उद्या परत तीच Yes. प्रोसेस फॉलो करा. जेव्हा जेव्हा तुम्ही स्वतःला फक्त ऑब्झर्व करायला सुरुवात कराल, सेल्फ अनालिसिस म्हणजे स्वतःमध्ये डोकावून पाहायला सुरुवात करा, तेव्हा एक तुम्ही 90 डेज फक्त ही प्रॅक्टिस केलीत, एक तुम्ही परफेक्ट पर्सन Okay. म्हणून येता. हे आहे म्हणजे एक न्यू व्यक्तिमत्व, न्यू पर्सनॅलिटी तुमची डेव्हलप होते. बरोबर आहे. आणि ते तुम्ही फक्त जर लाईफ लॉंग फॉलो केलं, तुम्ही स्वतःला ऍक्सेप्ट केलं, हम्म. तर सेल्फ लव्ह केलं तर मॅनिफेस्टेशन खूप छान वर्क करतं. वर्क करतं आणि बरोबर. इव्हन तुमचे फ्रेंड्स, फॅमिली, तुमचे कॉर्पोरेट मधले कोणी असतील, सगळे तुमचा रिस्पेक्ट करायला लागतील. फक्त Okay. आधी तर स्वतःला ऍक्सेप्ट करा. हा, सेल्फ लव्ह हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यासाठी स्वतःसाठी ग्रॅटिट्यूडचे रोज 5-5 तरी सेंटेन्स लिहा की Okay. मी हेल्दी आहे, आभारी 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 आहे. हा. मी रोज एनर्जेटिक आहे, आभारी आहे आभारी आहे आभारी आहे. अच्छा. कारण का, जेव्हा आपण आजारी पडतो ना, तेव्हा आपल्याला स्वतःच्या शरीराची आणि आपली जाणीव होते. Yes, हे yes. मेन थिंग आहे. आणि मग ते सफरिंग स्वतःलाच असतं. हम्म. मग त्याच्यामुळे स्वतःला आधी ऍक्सेप्ट करा, स्वतःवर प्रेम करा, जग आपोआप तुमच्यावर प्रेम करणार बरोबर. आहे. म्हणजे एक सेंटेन्स तो लिहायचा येस, 3 वेळा thank you. आभारी आहे आभारी आहे Okay. आभारी आहे असं So लिहायचं. 3 वेळा प्रत्येक Yes, सेंटेन्स yes. नंतर. ओके, म्हणजे ऍटलीस्ट 5 तरी दिवसातनं रोज लिहायचं. स्वतःसाठी लिहायचे. म्हणजे का, ओके. स्वतःचं सेल्फ रिप्रोग्राम पण होतो ना, हा. की आधी नाहीये प्रेम, पण हळूहळू ह्या गोष्टी आणि ह्या टेक्निक्स फॉलो केल्याने मग आपोआप प्रेम वाढायला लागतं हा. स्वतःवरच. ओके. त्याच्यामुळे ओके. नाहीतर मी आता सांगितलं की मिरर मध्ये उभे राहा आणि स्वतःला ऍक्सेप्ट करा, नाही होत. काही जण स्वतःच्या डोळ्यांमध्ये पण बघू शकत नाही बघू शकत. हे हा, आहे. मग हा. त्याच्यामुळे पहिले स्वतःसाठी ग्रॅटिट्यूड द्यायला सुरुवात करा, हम्म. डाएट मध्ये चेंजेस करा, स्वतःच्या सेल्फ टॉक मध्ये हे करा, ओके. मेडिटेशन करा. मेडिटेशन केल्याने तुमच्या बोलण्याची टोन वगैरे इम्प्रूव्ह होते. हा. हे आहे, चेहरा तुमचा आपोआपच शाईन करतो. ओके. मेडिटेशनचे हे रिझल्ट असतात. म्हणजे तुम्ही बघा, मेडिटेशन करणारी व्यक्ती हम्म. आणि जी एक कॉमन लाईफ फक्त जगत असते ती व्यक्ती, हम्म. तुम्हाला डिफरन्स कळून येतो. ते बरोबर. चेहरा बोलत असतो Yes, त्यांचा. yes, ते पण हे आहे. आहे. हा. म्हणजे इव्हन आपण ही जर मेडिटेशन नाही 8 दिवस झालं, हम्म. आपली एनर्जी तिथे Down डाऊन होते. होते. हे बरोबर आहे. आहे. मग त्याच्यामुळे फक्त जर तुम्ही तेवढंच फॉलो केलं आणि सेल्फ लव्ह आपोआप इन्क्रीज होतो. ओके. त्याच्यासाठी बरोबर. वेगळा काही नाही, एफर्ट्स करायला लागत. हा. आणि आणखी सिंपल मध्ये सांगायचं झालं तर एवढंच ठरवायचं की मी जर स्वतःवर प्रेम केलं तर माझा पार्टनर प्रेम करेल, हम्म. तरच माझी सोसायटी, माझं फ्रेंड सर्कल माझ्यावर प्रेम करेल. Yes, हा एक yes. माइंडसेट स्वतःचा डेव्हलप करून ठेवायचा. बरोबर आहे. हा. आणि जर मी स्वतःला फक्त समजलं नाही तू नाही करू शकत, तुझ्यानी हे नाही होऊ शकत, हम्म. मग ते समोरचा पर्सन ही आपली तीच फ्रिक्वेन्सी हे करतो ते पण आहे. की नाही तुझ्यानी होऊच शकत नाही, आणि मग स्वतःला आपण डिमोटिवेट करत असतो. हा. त्यामुळे जे काही लाईफ आहे ते आपल्याला नाही माहित ना, तोपर्यंत सेल्फ लव्ह करा आणि स्वतःला डेव्हलप करा. येस. बरोबर आहे. सो ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे येस. आपण मेडिटेशन जेव्हा करतो तर बऱ्याच वेगवेगळे थॉट्स येतात आपल्या मनामध्ये, त्यामुळे ना लोक मेडिटेशन करणं थांबवतात. बरोबर. आणि तुम्ही सांगितलं की मेडिटेशन हे महत्वाचं आहे, डेली ऍटलीस्ट 10 मिनिटं तरी मेडिटेशन करायला करायचं आहे. हवं. येस. सो मॅम, तशा सिच्युएशन मध्ये लोक ना स्किप करतात की ते मेडिटेशन नकोच, कारण ना त्याच वेळी ना Thoughts आहेत. खूप थॉट्स येतात, नाही ते थॉट्स येतात. Yes. सो काय करावं एखाद्या व्यक्तीने नाही, त्यावेळी? आता सपोज ज्या पर्सनने, आपण सगळ्यांना इझी व्हावं म्हणून असं की ए पर्सन आहे आणि त्यांनी कधी मेडिटेशन केलंच नाही, हा. आणि जर आपण त्याला सांगितलं की आता मेडिटेशन कर, तुझी लाईफ छान होणार आहे, पण जेव्हा तो म्युझिक जरी लावून बसलाय तो पर्सन, तरी पण त्याचे थॉट्सच त्याला कंट्रोलमध्ये नसतात. का? कारण कधी कधी शांत बसलेलेच नाही नाही. बसलोय, प्रॅक्टिस असं नाहीये. आहे. कधी कधी काही क्लायंटचे, आता त्या दिवशी मला एक USA वरून फोन आला, हा. तर त्या ज्या क्लायंट आहेत त्या इंडियन आहेत, पण ते USA मध्ये स्टे करतात. हम्म. त्यांना माझ्याशी बोलताना त्यांना धाप लागत होती. मला ती लिटरली ओके. फोनवर जाणवत होतं. हा. फक्त मी त्यांना म्हटलं नाही की तुम्हाला धाप लागली, एज्ड आहेत त्या. म्हणजे हे तुमच्या लक्षात आलं असेल की फक्त स्वतःचे थॉट्स कंट्रोलमध्ये नाही आहेत, हा. त्याच्याने फक्त असं सिच्युएशन होऊ शकते. तर मग ठीक आहे ना, ती म्युझिक लावा. पहिल्या दिवशी थॉट येतील, कारण शांत बसायची सवयच नाही. दुसऱ्या दिवशी पण थॉट्स येतील, तिसऱ्या दिवशी पण. जर तुम्ही 8 दिवस कंटिन्युअसली जर फक्त 10 मिनिटं रोज मेडिटेशन करायची सुरुवात लावली, 9व्या-10व्या दिवशी ते थॉट्स कायमचे बंद व्हायला हेल्प होईल. ओके. म्हणजे फक्त 1-2-3 दिवसामध्ये ते हे करताय आणि थॉट्स खूप हे होतात, ओव्हरलेविंग होतात. राईट राईट मग ते तसं नाही होत, वर्क नाही होत. मग त्याच्यामुळे तेव्हा फक्त शांत बसायची सवय लावा, फक्त श्वासांवर फोकस करा. जेवढे विचार येत आहेत ना, फर्स्ट डे, सेकंड डे, थर्ड डे, येऊ देत, ओके. ते येऊन जाऊ देत. 8 दिवसानंतर तुम्हाला विचारच येणार नाहीत. हे मेन अच्छा, आहे. फक्त हा. शांत बसायची तरी हे सवय लावा. सवय लावा, ओके. एवढंच म्हणेन. सो हळूहळू तुम्ही म्हणजे युज टू होणार त्या गोष्टीला. युज टू होतो आपण. आता त्यामध्ये ना मॅनिफेस्टेशन मध्ये वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत, जसं 555 टेक्निक आहे, 10x3 आहे, येस. 369 मेथड आहे.
सो मॅम ह्या टेक्निक्सबद्दल मला सांगा, कारण कसं आहे ना, बऱ्याच लोकांना हे माहिती पण आहे, पण लोक कन्फ्यूज होतात किंवा एक गोष्टच फॉलो नाही करत. तर जरा ना ही 5-5-5 टेक्निक किंवा 10x3 टेक्निक 3-6 ही कशी वर्क करते जरा सांगा. आणि मग कुणी कोणती टेक्निक करावी हे पण जरा बायफर्केशन द्या, म्हणजे आपल्या ऑडियन्सला क्लिअर होईल कधी कोणता टेक्निकचा यूज करायचा. ओके, आता सपोज अर्जंटमध्ये पैसे हवेत किंवा अर्जंटमध्ये मोठी डील क्रॅक करायची आहे, तेव्हा 5x55 काय करायचं, सकाळी 4:30 वाजता उठायचं, एक नोटबुक घ्यायची, आजची सपोज डेट वरती टाकायची, वर थँक्यू युनिवर्स, आणि जो तुमचा गोल आहे तो झालेला आहे अशा स्वरूपात ते 55 वेळा लिहायचं. रोज 5 दिवस लिहायचं. 5 दिवसामध्ये ते सबकॉन्शियस रिप्रोग्राम होतो, तुमची ती इच्छा पूर्ण होते. पण काहींचं तेही नाही होत 5 दिवसामध्ये. मग त्यांचं हे होतं की आता आम्ही काय करू, तर जोपर्यंत ते पूर्ण होत नाहीये तुमचा गोल तोपर्यंत 555 लिहत राहा. ओके, म्हणजे कंटिन्यू 5 दिवस जोपर्यंत होत नाहीये. आणि जर त्या 5 दिवसामध्ये पण जर तो तुमचा गोल, तुमची इच्छा जर ती फुलफिल नाही झाली, पूर्ण नाही झाली, तर जोपर्यंत ते होत नाहीये ना तोपर्यंत लिहा. ओके, आणि एकदा की ते पूर्ण झालं की मग ते ग्रॅटिट्यूडच्या जर्नलमध्ये कन्वर्ट करा. अच्छा, म्हणजे टू मेंटेन दॅट रिझल्ट. म्हणजे आधी ती इच्छा मागितली अफर्मेशनच्या स्वरूपात, बरोबर, आणि एकदा की ते झालं की ते ग्रॅटिट्यूड जर्नलमध्ये दिलंय युनिव्हर्सने म्हणून त्याच्यासाठी आभारी आहे असं बोलून घ्यायचं. हे झालं 555. मग 555 तुम्ही कशासाठी, रिझल्ट जवळ आलाय. ओके, त्या दिवशीचं एक टेस्टिमोनियल आहे की एक मुंबईमधल्या क्लायंट आहेत आणि त्यांना त्यांच्या मुलासाठी ॲडमिशन हवं होतं. तर त्यांनी मला विचारलं की मॅम मी काय करू, सेशन्समध्ये आहेत त्या 10 डेजच्या, की मुलाला माझ्या त्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन मला हवं आहे आणि त्यालाही तिथेच हवं आहे. मी म्हटलं ठीक आहे, 555 मध्ये त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे, असं हे करा. एक 7 दिवसामध्ये ॲडमिशन मिळालं आणि ग्रुपवर रिझल्ट पॉवरफुल आहे. येस कारण तो ब्रह्ममुहूर्ताचा पण टाइम आहे. म्हणजे लवकर विश आपली पूर्ण होते हे पण असू शकतं. आणि ऍक्च्युली मग त्याच्यामध्ये आता असंही बोललं जातं की सकाळी देवाजवळ विश मागणाऱ्यांची क्राऊड कमी आहे, ट्रॅफिक कमी आहे, आपण लवकर पोहोचतो आपण देवाजवळ. असं आता ह्याच्यामध्ये किती जण बिलीव्ह करतात मला नाही माहिती, पण प्रत्येकाचा तो विश्वासाचा आणि श्रद्धेचा भाग आहे. पण त्याच्यामध्ये मग 555 असं जसं की त्यांनी त्यांच्या मुलाच्या कॉलेजच्या ऍडमिशनसाठी वापरलं. ओके, हे आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला अर्जंटमध्ये फंडिंग हवंय, आता सपोज की काहीतरी बिल पे करायचंय 15 दिवसामध्ये आणि पैसे नाही आहेत, मग तेव्हा 555 की मला ह्या तारखेपर्यंत पैसे मिळालेले आहेत असं ते सकाळी तुम्ही अफर्मेशन सेट करू शकता. म्हणजे 555 कशासाठी वापरू शकतो, तर ह्या गोष्टींसाठी. किंवा खूप काही एक काम आहे आणि ते स्टकच झालंय, ते होतच नाहीये, तिथेही तुम्ही 555 वापरू शकता. नाहीतर कोणीतरी पैसे घेतले तुमचे, रिटर्न नाही करत आहे. हो, त्याच्यामध्ये 555 पेक्षा मी म्हणते मग तिथे 21 टाइम्स हे करा. कारण का की 555 करताना जर 5 दिवसामध्ये त्या पर्सनने जर पैसे नाही रिटर्न दिले, लोक तिथे डिस्परेट होतात. बरोबर आहे, की मॅनिफेस्टेशन वर्कच नाही करत आहे. म्हणून मग म्हणते की जर ठीक आहे, जोपर्यंत तो पर्सन देत नाही तोपर्यंत जर तुम्ही ओके आहात ती टेक्निक लिहायला, तर मग ठीक आहे, मग तुम्ही यू कॅन गो विथ 5x55. पण जर तोपर्यंत तुम्ही ओके नाही आहेत, पेशन्सच नाही आहेत, मग मी म्हणते 21 टाइम्सच हे करा. अच्छा, येस, हे झालं 555. सेकंड तुम्ही दादा विचारलं 369. तर 369चं मी म्हणते एकच अफर्मेशन झालंय अशा स्वरूपात सकाळी 3 वेळा लिहायचं. त्याच्यानंतर त्याच पेजवर तेच अफर्मेशन झालंय अशा स्वरूपात दुपारी 6 वेळा लिहायचं आणि रात्री 9 वेळा लिहायचं. असं तुम्ही 45 डेज कंटिन्यू करायचे एका विशसाठी. आता ह्याच्यामध्ये जेव्हा काहींना 1 CRचं वगैरे जेव्हा असतं ना, तर तिथे तुम्ही 369 यूज करू शकता की मला एका वर्षामध्ये 1 CR हे करायचंय, तिथे तुम्ही ते 369. पण पर्सनली माझं सांगायचं झालं तर मी आजपर्यंत 369 युजच नाही केलंय. मी मोस्टली 21 टाइम्सच प्रिफर करते. आणि मग जर कधी खूप अर्जंट असेल तेव्हा 5x55. पण मोस्टली माझं जर पर्सनल सांगायचं झालं तर मी 21 टाइम्सच यूज करते. ओके, म्हणजे 5 डेज 21 वेळा तुम्ही नाही, 1 मंथ साठी मी 21 टाइम्स लिहिते. येस. ओके, एक विश आपली. आणि मग त्याच्यामध्ये असंही नाही की 21 वेळा लिहिताय तर 21 दिवसाची वेट पाहावी लागते. तुमची एनर्जी जर खूप प्युअर असेल किंवा तुमचा जर तो फिलिंग तेवढी स्ट्रॉंग असेल ना अफर्मेशन लिहिताना, तर तेही विश तुमची 3 दिवसामध्ये 7 दिवसामध्ये फुलफिल होते. येस, फक्त लोकांचं डेस्परेशन जाण्यासाठी मी सांगते मग 21 टाइम्स प्रिफर करा. कारण लिहायला बसल्यावर काहींचं अरे आज लिहिले उद्यापर्यंत होईल का वाट बघत बसतात ना, मग त्याच्यामुळे ते डिटॅच राहण्यासाठी मी म्हणते 21 टाइम्सचं प्रिफर करा. बरोबर आहे मॅम. ऑलरेडी आपण 2 वेळा EFT बद्दल डिस्कस केलेलं आहे की ही कशी वर्क करते वगैरे, पण मला ना परत एकदा सांगा की EFT कधी वापरायची. आणि बाकी नॉर्मल मॅनिफेस्टेशन आणि EFT
ह्यामध्ये फरक काय आहे हे जरा सांगा, म्हणजे क्लॅरिटी येईल आपल्या ऑडियन्स. येस, मॅनिफेस्टेशन म्हणजे काय, तर आपलीच इच्छा एक तर स्वतःला नम्रपणे सांगायची किंवा युनिव्हर्सला किंवा तुम्ही ज्या देवाला मानता त्याला नम्रपणे सांगायची आणि ती झालंय अशा स्वरूपात स्वतःला बरोबर. ट्रीट करायचं. Yes. ओके, पण आता त्याच्यामध्ये काय आहे, तरी थॉट्स असतात ना हा. की मी लिहिलंय ते खरं होईल की नाही, Correct. जॉब मिळेल की नाही, हा. पैसे मिळतील की नाही, इथे इथे काम अडकलंय ते होईल की नाही, हे आपले स्वतःचे जे थॉट्स आहेत ते काढून टाकण्याचं काम, म्हणजे ते थॉट्स काढून टाकतो म्हणजे ते ब्लॉकेजेस मॅनिफेस्टेशनच्या प्रोसेसमध्ये ते काढून टाकण्याचं काम EFT करते. मग ते EFT कसं करते, तर इमोशनल फ्रीडम टेक्निक म्हणजे काय मराठीत, तर मानसिक भावनेपासून मुक्तता मिळवण्याची साधना. मग हे 9 पॉईंट्स आहेत, 1 2 3 4 5, कॉलर बोन, अंडर आर्म्स आणि डोक्यावर, असे हे 9 पॉईंट्स आहेत. ते ओनली टॅप केले ना तर हे पॉईंट्स आपले 7 चक्राशी निगडीत आहेत, रिलेट आहेत. मग ओनली ते टॅपिंग केलं तर आपला जो निगेटिव्ह ब्लड फ्लो होतो तो त्याच्यावर टॅपिंग केलं, निगेटिव्ह ब्लड फ्लो जातो, तिथे पॉझिटिव्ह ब्लड फ्लो येतो आणि आपल्याला हवे त्याचे रिझल्ट येतात. बरोबर आहे. म्हणजे तर काहींचं सपोज सांगायचं की जॉब लागत नाही, मग जॉब लागत नाही हा विचार सोडते, जॉब लागणारच नाही हा विचार सोडते, माझं जॉबचं अफर्मेशन पूर्ण होणारच नाही हा विचार सोडते. असं एक राऊंड केलं, परत सेकंड राऊंड पण सोडते बोलून करायचं आणि तिसऱ्या राऊंडला मला जॉब मिळालेला आहे असं त्या सगळ्या पॉईंटवरून प्रेझेंटमध्ये मिळालेला आहे, म्हणजे वी हॅव ऑलरेडी अचिव्ड दॅट थिंग, असं हे करायचं आणि तिसरं राऊंड घ्यायचं आणि मग त्याच्यामधून तुमचे ते ब्लॉकेजेस निघून जातात. ओके. आणि मग ते जे ब्लॉकेजेस असतात ना ते ऍक्च्युली आपल्याला स्टॉप करत असतात मॅनिफेस्टेशनच्या रिझल्टमुळे. म्हणजे काय लिहिलंय तर खरं पण होईल की नाही, होईल की नाही, ही जी द्विधा मनस्थिती असते ना, मग त्याच्यामधून EFT आपल्याला सुटका करून देते. हे दिवसातून किती वेळ करायचं? जेव्हा जेव्हा निगेटिव्ह थॉट येईल तेव्हा. अच्छा. ओके. हे निगेटिव्ह थॉट आलं, टॅपिंग केलं, इन्स्टंट रिझल्ट येतं, लगेच 5 मिनिटामध्ये तुम्ही रिलॅक्स होता. ओके. येस, आणि मग ती फिलिंग 0 होईपर्यंत तुम्हाला ते टॅपिंग करत राहायचंय. समजलं. जोपर्यंत ते विचार येणं बंद नाही होत आहे तोपर्यंत. म्हणजे जर 10 रेटिंग असेल की आता त्या सिच्युएशनची तीव्रता तुमची 10ची रेटिंगची आहे, मग ती 0 होईपर्यंत तुम्हाला करत राहायचंय. मग जेव्हा जेव्हा दिवसभरात येईल तेव्हा तेव्हा तसं टॅपिंग करून काढून टाकायचं आणि त्याच्याने तुम्हाला रिझल्ट येतात. कारण मध्ये एकदा निगेटिव्ह स्वतःच थिंकिंग क्लिअर झालं ना की सगळं काही पॉझिटिव्हच होतं आणि पॉझिटिव्ह माइंडसेट आला की लगेच मॅनिफेस्टेशन तुमच्यासाठी वर्कच करतं. कारण आपले इनसाइड ब्लॉकेजेस आपल्याला थांबवत असतात की नाही हे नाही होऊ शकत, होतंय तर सगळंच, फक्त आपणच स्वतः थिंकिंग करून की नाही हे नाही होऊ शकत ना. मग त्या प्रकारेच आत्ताची जी प्रत्येकाची लाईफ आहे ती स्वतःच्या ओव्हर थिंकिंगमुळे किंवा निगेटिव्ह थिंकिंगमुळे आहे. मग EFTने ते लगेच रिमूव्ह होतं. ओके. ओके. सो हे असं EFT वर्क करतं. येस. सो म्हणजे मॅनिफेस्टेशन तर हे सुरू ठेवायचंच आहे आपल्याला, ज्या गोष्टी आपण फॉलो करतोय त्यासोबत EFT पण मध्ये मध्ये आपल्या निगेटिव्ह थॉट्स क्लिअर करण्यासाठी करत राहायचंय. ओके. सो मॅम, आता आपल्या सर्वांच्या आवडत्या विषयावरती येऊया, मनी मॅनिफेस्टेशन. येस. ह्यावरती जरासं ना मॅनिफेस्टेशन कसं वर्क करतं आणि आपल्याला काय काय गोष्टी केल्या पाहिजेत मनीला ग्रो करण्यासाठी आपल्या लाईफमध्ये, त्याबद्दल जरा सांगा. ओके. आता आधी तर सांगायचं झालं तर ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत, पण नाही आहेत असं तर होतच नाही, 5,000 तरी असतातच जनरल कॉमन पर्सनकडे जरी किंवा 2,000 तरी असतात. तर पहिली गोष्ट, जर पैसे नाही आहेत तर ही जी सिच्युएशन आहे ना ती तुम्ही तुमच्या विचारांमुळेच क्रिएट केलेली आहे. कारण का, पैसा आधी डोक्यात येतो आणि मग हातात येतो. आता काहींचं लगेच तिथे ट्रोलिंग होतं की मेहनत केल्यावरच पैसा येतो किंवा काय. तर जे कोणी मिलिनियर्स आहेत तर तुम्ही त्यांचं बघा ना, ते कुठे मेहनत करायला जातात का? नाही जात. आता तुम्ही त्यांची हिस्ट्री काढा की त्यांची हिस्ट्री काय असते, तिथे त्यांनाही स्ट्रगल होताच लाईफमध्ये, बरोबर. पण त्यांनी नंतर माइंडसेट डेव्हलप केला, रिस्क घ्यायला सुरुवात केली. आपल्याकडे लोक काय करतात, रिस्क घ्यायला घाबरतात की शून्यातून सुरुवात केली आहे, होईल की नाही, जिथे नाही आलं ना तिथे नाहीच होते, बरोबर. आणि ते कॉन्फिडेंट असतात की चला एक नाही झालं ना दुसरं नाही झालं ना तिसरं ऑप्शन, त्यांच्याकडे प्लॅन A B रेडीच असतो. ओके. पण हे प्रत्येकाला जमतंय का, तर नाही जमत. मग त्यांनी सिम्पली काय करायचं, पैशांचा फ्लो वाढवण्यासाठी, तर जे काही पैसे, जे आता मगाशी मी सांगितलं की 5,000 जरी आहेत ना, त्याच्यासाठी आधी थँक्यू बोलायला सुरुवात करा. ओके. कारण का, तुमच्याकडे 5,000 तरी आहेत, काहींकडे तेही नाही आहेत, अशी सिच्युएशन आहे. मग जे आहे त्याच्यासाठी आधी थँक्यू, आणि मग जेव्हा म्हणजे जे पैसे तुमच्याकडे आहेत त्याच्यासाठी तुम्ही थँक्यू बोलता किंवा ग्रॅटिट्यूड जर्नलमध्ये थँक्यू लिहिता, तेव्हा तुम्हाला आणखी पैसे यायला सुरुवात होते. कारण का, तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली आहे. आणि जर तुमच्याकडे 5,000 आहेत त्याच्यासाठी जर तुम्ही थँक्यू बोलत नाही आहात तर तुम्ही कृतज्ञ आहात. ओके.
ओके. मग कृतज्ञता म्हणजे जर तुम्ही कृतज्ञता म्हणजे थँक्यू बोलायला लागलात हा. तर तुम्हाला यशाची आणखी समृद्धीची दार उघडे होतात. ओपन होतं. आणि Yes, जर तुम्ही बरोबर. कृतज्ञ असाल की 5,000 मध्ये काय होणार आहे, होणार काहीच आहे? होत नाही हा. आता तर मग ते कृतज्ञ झालात तर जी समृद्धीची दारं ते पण ओपन बंद होतात ते होणार. पण बंद हा, होतात. हा. सिम्पल आहे. तर त्याच्यामुळे कोण काय शिकवतंय किंवा ट्रोल करतंय हम्म. त्याच्यापेक्षा ज्यांना ज्यांना मनी फ्लो वाढवायचा ना, सिम्पल की जे जे पैसे आहेत त्याच्यासाठी थँक्यू बोला, त्याच्यासाठी थँक्यू लिहा 3 वेळा की आहेत माझ्याकडे पैसे. ओके. मनामध्ये ते फिलिंग असू द्यात. मग तुम्हाला ते समृद्धीची दारं ओपन व्हायला म्हणजे पहिली गोष्ट पैशांसाठी की ग्रॅटिट्यूड फॉलो करायचं आहे. हम्म. त्याच्यानंतर जी आपण मनी प्रेयर सांगितली आहे, हम्म. नोट घेऊन बघायचं आहे, तेही Yes. करायचं आहे. आता त्याच्यामध्ये आणखी ॲफर्मेशन लिहायचं काय की Okay. माझ्याकडे रोज सहजपणे इझिली आणि इफोर्टलेसली पैसे येतात. हे 21 वेळा लिहायचं. रोज पाणी पिताना आपण तर ते ग्लासामधून पिया किंवा कुठल्या वॉटर बॉटलमधून. आय एम मनी मॅग्नेट, आय एम रिच. ओके. बोलायला काय जातंय ना, त्या पाण्याला अफर्मेशन द्यायचं. ॲफर्मेशन द्यायचं. बरोबर. पाणी Yes. होल्ड करायचं हातात आणि असं डोळे बंद करून की आय एम मनी मॅग्नेट, आय एम व्हेरी रिच. माझ्याकडे रोज पैसा येतो, माझ्या अकाउंटला पैसा आहे. आत्ता नाही आहे ना, पण कृतज्ञता व्यक्त केली आहे, ॲफर्मेशन Yes. लिहिलंय. वॉटरमध्ये पण आपल्या एनर्जी आहे, आपल्या अर्थवर पूर्ण सराउंडिंग आपलं बरोबर आहे. वॉटरने Water व्यापलेलं is- आहे. हा. ओके. मग तुम्ही वॉटरला जर चार्ज केलं की आय एम मनी मॅग्नेट, आय एम व्हेरी रिच. माझ्याकडे पाण्याच्या प्रत्येक घोटासोबत पैसा येतो. आता लोक म्हणतात खरंच येईल का? तुम्ही सगळं करून थकलाय ना आणि आहे तीच कॉमन लाईफ जगत आहात ना, मग अपलिफ्ट व्हायला आता मी जे काही पॉडकास्टमध्ये रेमेडीज सांगते त्याचे तर मी पैसे घेत नाहीये ना, हा, हा, मग हे हा. फक्त फॉलो फक्त Follow तुम्हाला करून ट्रस्टने बघा. काय आणि आधी पॉडकास्ट जे आपण केला तेव्हा Yes. रिझल्ट पण आले. रिझल्ट ही आहेत. हो, हो. अजूनपर्यंत लोकांचे तसे Yes. रिझल्ट आहेत. काही जण तर फक्त काय करतात माहिती का की जेव्हा गरज लागते ना तेव्हाच फक्त ते टेक्निक्स बरोबर, यूज बरोबर. करतात, नाहीतर नाही त्यात करत. पण येतात पण हो, result. त्याच्यात पण आहेत. मग मी तेच म्हणते की फक्त तेवढंच करा. आणखी एक जर सांगायचं झालं तर एक मिनिट हा. एक आपल्याकडची 100ची नोट घ्यायची. आणखी एक टेक्निक म्हणजे जे आपण आधीच्या पॉडकास्ट रीलमध्ये सांगितलं ते Okay. वेगळं, पण त्याच्यामध्ये आणखी ॲडिशनल की काय करायचं, आपली 100ची नोट घ्यायची. माझी जी आहे तीच आता दाखवते ऑडियन्सला. आणि त्याच्यावर एक स्टिकी नोट्स म्हणजे व्हाईट कलरचा आपला पेपर घ्यायचा Okay. आणि त्याच्यावर लिहायचा माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशाबद्दल मी आभारी आहे. ओके. हे एकदाच लिहायचं हा. आणि हे पूर्ण आपल्या 100च्या नोटला स्टिक करून ठेवायचं. ओके. ओके. जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तेव्हा ही नोट होल्ड करायची हातामध्ये आणि हे बोलायचं मनामध्ये. मग एकदा बोलायचं की किती वेळा बोलायचं, तुम्हाला जसा वेळ असेल तेव्हा एकदा वाचा, 10 वेळा वाचा आणि नंतर ही हातात नोट अशी होल्ड करायची आणि खरंच मनापासून फील करायचं की थँक्यू युनिवर्स, मला आयुष्यात सगळं जे पैसे आजपर्यंत मिळालेत त्याच्यासाठी मी आभारी आहे. कारण Okay. का आपण लहानपणापासून आत्तापर्यंत मोठे आत्तापर्यंत होईपर्यंत पैसा हा लागतो. पैसा लागतो. मग तेव्हा आपण स्कूलमध्ये जाताना आपली स्कूल बॅग, टिफिन Yes, बॉक्स, yes. शाळेचे खर्च, Fees, बरोबर classचे नाही, हे fees. आपल्या पॅरेंट्सनी केलंय. त्याच्यानंतर आपण जसजसे मोठे झालो आपल्याला आपल्या दुसऱ्या कोणीतरी हेल्प केली. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या पैशांनीच झालेल्या Yes, आहेत. yes. बरोबर. मग त्याच्यासाठी आपण लहानपणी तर आपल्याला कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड हे कोणालाच माहिती नॉलेज नव्हतं. नव्हतं. पण आत्ता माहिती आहे आणि आत्ता तुम्हाला आहे त्या सिच्युएशन म्हणजे इथे आहात, इथपर्यंत जायचंय तर ओन्ली फक्त ह्या टेक्निक्स यूज करा आणि त्याच्याने तुम्हाला रिझल्ट आहेत. ही फक्त नोटवर असं लिहायचं, स्वतः वाचायची आणि स्वतः हँडमध्ये होल्ड करून असं दोन्ही हातांमध्ये बोलायचं की खरंच मला जे पैसे मिळालेत त्याच्यामध्ये फिलिंग ठेवा बोलताना. बरोबर. हा. त्याच्यासाठी मी युनिवर्स तुमची धन्यवाद आहे. कारण का युनिवर्स म्हणजे आपला देवच आपल्याला पैसे देतो. Yes, yes. हे आहे. फक्त माध्यम वेगवेगळे लोक आहेत. कारण देव स्वतः येऊन आपल्याला नाही देणार आहे, बरोबर. देणार हा. नाहीये. ते opportunities येस देणार. येस ऑपॉर्च्युनिटी देणार. मग त्याच्यामुळे त्या ऑपॉर्च्युनिटीज पेक्षा मी म्हणते की फक्त ह्या टेक्निक्स तुम्ही फॉलो करा. त्याच्याने तुम्हाला रिझल्ट आहेत. Yes. ओके. म्हणजे जे आहे त्याच्यासाठी खूप कृतज्ञता व्यक्त केली ते तुम्हाला खूप पटींने भरभरून दिलं जाईल. हा. पैशांसाठी हे सिम्पल वापरा. Okay. आणि डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. सकाळी 108 वेळा, रात्री 108 वेळा बोलायचं. येस. मॅम प्लीज एकदा परत प्रेयर होऊन जाऊ दे. ओके तुम्ही जे सांगितली होती होऊ शकतं की आपले नवीन ऑडियन्स आहे त्यांना प्रेयर नसेल माहिती. ओके सो त्या पॉडकास्टमध्ये जाऊन बघण्याऐवजी आता पण ती प्रेयर जर तुम्ही सांगितलं तर त्यांना पण बरं ओके. लास्ट टाइम आपण काय केलं होतं, 500ची नोट 500ची नोट होती. 500ची आता समजा आपण ही 500ची असं कन्सिडर करूयात आणि बोलायचं आहे मनापासून त्या नोटकडे बघून की पैसा हा माझा सगळ्यात जवळचा मित्र आहे. तो माझ्याकडे परत परत येतो, दिवसा येतो, रात्री येतो, काम केलं तरी येतो, काम नाही केलं तरी येतो, आरामात येतो, सोप्या पद्धतीत येतो, जातो तर डबल ट्रिपल होऊन परत येतो. पैसा हा माझा सगळ्यात जवळचा मित्र आहे. असं तुम्ही सकाळी 10 वेळा बोला, ओके. संध्याकाळी 10 वेळा बोला आणि त्याच्यानंतर ही जी प्रेयर आहे रील ऐका. रील तर आपली पोस्ट होणारच आहे आणि त्याचं ओन व्हॉइसमध्ये रेकॉर्डिंग करा ओके. आणि रात्री झोपताना ती स्वतःच्याच आवाजातली रेकॉर्डिंग ऐकून झोपी जा. म्हणजे ॲटलिस्ट 5 ते 10 वेळा ऐका. 7 दिवसामध्ये मनी फ्लो इम्प्रूव्ह होतो.
येस, ओके, म्हणजे ओके. टेस्टिमोनियल आहेत. फक्त पॉडकास्टमध्ये ऐकलंय. हम्म. एक लेडी आहेत, त्यांनी 80 रुपये होते त्यांच्याकडे. त्यांनी ठरवलेलं की मॅमचा पॉडकास्ट बघितलाय, 21 दिवस न चुकता करेन, काहीही होत. 16व्या दिवशी त्यांच्या अकाउंटला 16,000 रुपये काहीतरी आले. ओके, ओके. म्हणजे 2 डिजिट पासून 16,000 Obviously, हे हा, आहे. हा. आणि इट्स बिग अमाऊंट फॉर हर. Correct. कारण का प्रत्येक 80 पासून 16,000 येस खूप येस, झाले, हा. प्रत्येकाला 1-1 रुपया ही खूप इम्पॉर्टंट Yes, आहे. yes. मग त्याप्रमाणे ते त्यांचे रिझल्ट आहेत. म्हणजे म्हणून फक्त सांगते की एवढंच करा आणि त्याच्यानेच रिझल्ट आहेत. म्हणजे मनी प्रेयर Okay. करा, मनीची ग्रॅटिट्यूड हे करा. अशा 100च्या नोटवर तुम्ही असं ग्रॅटिट्यूडचं सेंटेन्स लिहा, Yes. ग्रॅटिट्यूड जर्नलमध्ये लिहा आणि डिअर मनीचं होपोनोपोनो करा. एवढं हम्म. केलं तरी तुमचं मनी फ्लो खूप छान इम्प्रूव्ह खूप छान होतो. होतंय. येस ओके. आणि मनीला थँक्यू म्हणण्यासाठी तर आपल्याकडे खूप काही गोष्टी आहेत. येस, पैसे देताना घेताना थँक्यू बोला. हा. भाजी आणताय, फिश आणताय, काही किंवा दुसरं काहीतरी ग्रॉसरी आयटम किंवा रिक्षाचं रेंट देताय, ओलाचं रेंट, Yes. तरीही थँक्यू तुम्ही म्हणा. नॉर्मली आत्ताच्या काळात तर आपण स्विगी झोमॅटोवरनं काय ना काय ऑर्डर येस करतो, येस, ब्लिंकिट करतो. पैसे आहेत म्हणूनच तर सगळं करतोय आहे ना ना. कारण आपण, पैसा हो. ही एनर्जी आहे. Yes. पैशांशिवाय तुम्हाला काहीच नाही मिळू शकत. म्हणजे बरोबर लोक आहे. म्हणतात की पैसा वाईट वगैरे असतो किंवा पैशांनी काय होतंय, हा, तर पैशांनीच सगळं काही होतंय. होतंय. पण- ते म्हणतात ना, मनी कांट बाय हॅपीनेस. येस पण येस, ऍक्च्युअली तसं मनी कॅन बाय एव्हरीथिंग. एव्हरीथिंग. बरोबर. म्हणजे कसं आहे ना, इम्पॉर्टंटच आहे असं पण नाही म्हणता येत, पण इम्पॉर्टंट नाहीये हे पण नाही नाही शकत. म्हणू शकत. कारण yes. त्याच्याशिवाय आपल्याला कुठलीच लाईफमध्ये गोष्ट पैशांशिवाय नाही. आता इव्हन नाही. आपल्याला जर बिस्लरी बॉटल जरी घ्यायची आहे, तरी 10 रुपये पे करावे लागतात. करेक्ट ते 10 रुपये असतात तेव्हाच आपण ते परचेस घेऊ करू शकतो. शकतो. हे आहे. मग त्याच्यामुळे जी गोष्ट ज्याच्याशिवाय आपलं जगणंच नाहीये पैशांशिवाय, Yes. तर त्याच्यासाठी तुम्ही थँक्यू बोलणंच पाहिजे आणि ते कित्येक पट्टींनी दिवसभरात बोललं पाहिजे. बरोबर तेव्हा आहे. ते तुमचं फ्लो मध्ये येणार आहे. येस. मॅम, घरामध्ये आपल्याला समजा नेगेटिव्हिटी वाटते किंवा घराला घेऊन काही प्रश्न असतील लोकांना, घर स्वच्छ ठेवायचं असेल, त्यासाठी काही आपण मॅनिफेस्टेशन मधून करू शकतो का? हो. आता ह्याच्यामध्ये तर पहिली गोष्ट की काहींना असं वाटतं की घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी आहे किंवा सडन ऑफ घर शिफ्ट करतात ना, हा. तर काही रिझन असतो शिफ्टिंग मागे. तर त्यांना वाटतं की आधी खूप छान सगळं चाललं होतं आणि दुसऱ्या घरामध्ये आल्यापासून चेंजेस झाले. चेंजेस झालेत. तर त्यांनी त्याच्यासाठी काय करायचं की निगेटिव्ह एनर्जीपेक्षा कधी कधी आपलेच निगेटिव्ह थॉट्स, म्हणजे ते आधीचं घर सोडताना आपल्याच मनामध्ये थॉट असतो की इथे चांगलं होईल की नाही, इथे आमची खूप बरोबर. भरभराटी होते. येस, तो म्हणजे- प्रश्न सगळ्यांचाच yes, आहे. तो ब्लॉक स्वतःच तयार केलेला असतो. ओके, तर त्याच्यासाठी काय करायचं की रोज सकाळी उठल्यानंतर देवपूजा केल्यानंतर आपली इन्सेन्स स्टिक म्हणजे अगरबत्ती घ्यायची आणि घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये फिरून प्रत्येक कोपऱ्यामध्ये आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, Okay. थँक्यू, आय लव्ह यू, हे होपोनोपोनो प्रेयर प्रत्येक कोपऱ्यामध्ये फिरून मग ती तुम्ही अगरबत्ती तुळशीमध्ये किंवा दाराच्या समोर देवाऱ्यामध्ये, हा. येस लावू शकता. पण प्रत्येक कोपऱ्यामध्ये फिरवायचे. मग हे कसं काय होतं, हे की इथे होपोनोपोनो प्रेयर का, तर आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. होपोनोपोनो प्रेयर काय करते, मेकिंग थिंग्स राईट, म्हणजे आपल्यातली, आपल्या आजूबाजूची, आपल्या सभोवतालची निगेटिव्ह एनर्जी पूर्णपणे क्लीन करण्याचं काम करतं. आणि हे जे 4 वर्ड्स आहेत, हा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, हे लव्हिंग आणि हायेस्ट पॉझिटिव्ह एनर्जी. येस, जसं की मूवी होती बघा, ऑल इज वेल. करेक्ट. कोणी विचारलं, जर मी तुम्हाला विचारलं दादा कसे आहात, तर तुम्ही म्हणणार मस्त, हा, तेव्हा मला छान वाटेल. आणि जर तुम्ही म्हणणार हा ठीक आहे, असं ठीक आहे म्हणजे तिथेच मी ही डाऊन, बरोबर बरोबर, असं आहे. तर कोणी आपण जेव्हा समोरच्याला विचारतो, समोरचा म्हणाला की ऑल इज वेल, किती छान वाटतं. Yes. म्हणजे काय की वर्ड्स हायेस्ट पॉझिटिव्ह एनर्जी कॅरी करतात. Yes, हा. ओके, म्हणजे आपण जे शब्द उच्चारतोय त्याच्यामधून आपली एनर्जी फ्रिक्वेन्सी समजते बरोबर आहे, समोरच्याला. बरोबर. मग आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, हे हायेस्ट लव्हिंग आणि हायेस्ट पॉझिटिव्ह असणारे वर्ड्स आहेत. Okay. मग ते ओनली फिरवल्याने निगेटिव्ह एनर्जी पूर्णपणे निघून जाते. हे एक फर्स्ट टेक्निक. त्याच्यानंतर रोज तुम्ही बोलू शकता की माझं घर शांततेने, समृद्धीने भरलेलं आहे. माझे सर्व फॅमिलीमधले म्हणजे फॅमिली मेंबर्स किंवा आम्ही सर्व सदस्य प्रत्येक गोष्टीसाठी किंवा प्रत्येक कार्यासाठी एकमेकांना पाठिंबा देतो. अच्छा, हा. येस, माझं घर सुरक्षित आहे. माझ्या घरामध्ये आम्ही सगळे सुरक्षित आहोत. कारण Okay. घरामध्ये आपणही सेफ असणं खूप गरजेचं आहे. बरोबर, हा. आम्ही सगळे सुरक्षित आहोत. आमच्या घरामध्ये शांतता, समृद्धी, पैशांची भरभराट दिवसेंदिवस Yes, वाढत आहे. आमची आवक वाढत आहे. ओके. आमच्या घरामध्ये आलेला पैसा तिजोरीमध्ये जो आम्ही ठेवतोय तो दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच्यामध्ये सेव्हिंग होत आहे. अशा प्रकारचे 5 ते 6 ॲफर्मेशन तुम्ही सकाळी इन्सेन्स स्टिक फिरवल्यानंतर बोलू शकता. रात्रीही म्हणजे इव्हिनिंगच्या टायमिंगला तुम्ही ती अगरबत्ती फिरवल्यानंतर होपोनोपोनो प्रेयर बोलायचं आणि मग हे ॲफर्मेशन स्वतःला द्यायचे.
21 दिवस कन्सिस्टंटली करा. त्याच्यानेही Okay. तुम्हाला निगेटिव्ह एनर्जी जायला हेल्प होते ओके, आणि स्वतःचे निगेटिव्ह थॉट्स, निगेटिव्ह Thoughts ब्लॉक्स ही पण, क्लिअर हां. होतात. बरोबर आहे. दोन्ही गोष्टी होतात. येस येस, दोन्ही होत आहेत. कारण का आपण ज्या घरामध्ये राहतो तर मोस्टली घरामध्ये आपण जास्त टाइम असतो आणि वास्तू आपण म्हणतोच की वास्तू तथास्तु तथास्तु बोलते. हां. तर त्याच्यामुळे प्रत्येक जण पॉझिटिव्हच बोलत असेल तुमच्या घरातलं असं नाहीये ना. काही जण निगेटिव्ह टॉक Yes, करणारेही yes. असतात, कारण तो माइंडसेट असतो प्रत्येकाचा. मग आपण प्रत्येकाला नाही चेंज करू शकत, Correct. आपण स्वतःमध्ये चेंज किंवा तो चेंज करू शिफ्ट आणू शकतो. शकतो. हो, हो. मग त्याच्यासाठी एवढी फक्त सिंपल टेक्निक यूज करायची. ओके. तसंच मॅम हेल्थला घेऊन बऱ्याच लोकांना ना आता ऑब्व्हियसली प्रॉब्लेम्स मोठमोठे पण असतात, कॅन्सर, ब्रेन ट्युमर, येस. अशा काही गोष्टी असतात, ICU केसेस असतात. ह्या लोकांना पण समजा जर आपल्याला होपोनोपो किंवा EFTनी जरी बरं करायचं असेल तर काही म्हणजे त्यांना मदत होऊ शकते का त्या प्रॉब्लेममध्ये? हो हो, याच्यामध्ये होपोनोपोनोचं पण वर्क होतं, EFTचं पण होतं. कारण का की सपोज आजार झालाय त्याच्यानंतर त्यांचा माइंडसेट ही तसाच होतो ना की मला बरंच वाटणार नाही हां. किंवा किती डॉक्टर ट्रीटमेंट केले तरी पण फरक येणार नाही. माइंडसेट का होतोय? कारण सिच्युएशन ती आहे. म्हणजे Yes. त्या लोकांचंही चुकतंय असं नाही, सिच्युएशनमुळे ते विचार हम्म. तसे झालेले आहेत किंवा भीतीही असते. मग त्याच्यासाठी EFT खूप छान प्रकारे हेल्प करते. ओके. मग त्याच्यासाठी तुम्ही कुठल्याही मेंटरला कन्सल्ट करा. होपोनोपोनो कसं वापरायचं, EFT त्या आजारासाठी कशी वापरायची, त्या स्क्रिप्ट्स घ्या, त्यांच्याकडून लाईव्ह डेमो करून घ्या. म्हणजे तुम्हाला ते स्वतः पण करता येईल किंवा तुम्ही त्यांच्या सोबतही करू शकता. म्हणजे ओके. असं नाही की माझ्याचकडे या, कुठल्याही बरोबर, मेंटरकडे हां. जा, पण ते तसं मग तुम्हाला ते होपोनोपोनो आणि EFT हां. म्हणजे जे स्वतःचे थॉट्स आहेत की नाहीच बरं होऊ शकत, की खूप काही केलंय पण Yes. आता हे वर्कच नाही होणार, तर ते EFTने रिमूव्ह करता येईल. ओके. ओके. ह्या झाल्या 2 गोष्टी. त्याच्यामध्ये आणखी जे मोठे आजार आहेत त्याच्यामध्ये चक्र हिलिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. ओके. जर तुमचे 7 चक्र बॅलन्स असतील तर तुमचा मनी फ्लो खूप छान होतो, तुमचे रिलेशनशिप इम्प्रूव्ह होतात, तुमची स्वतःची बोलण्याची टोन Yes. आणि स्वतःचे स्किल सुधारतात आणि आजारही हे होतात. Health म्हणजे पण हे जे चांगलं. सगळं हां. आहे हे सगळं 7 चक्रावरतीच 7 आहे. चक्राशी आपल्या निगडीत आहे. तर तुम्ही चक्रा हिलिंग करून घ्या किंवा 7 चक्र कसे हील करायचे ते तुम्ही कुठल्या मेंटरकडून शिकून घ्या किंवा युट्यूबवरही व्हिडिओ आहेत ओके. ज्यांना ओके. नाही मेंटरकडे कनेक्ट होत आहेत. आणि मग तसं तुम्ही करा. 3 महिन्याच्या आत तुम्हाला तुमच्या आजारांमध्ये 100% रिलीफ मिळेल. ओके. येस, ओके. ओन्ली जर तुमचे 7 चक्र बॅलन्स आहेत तर. हां, मग ह्यामध्ये आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आणि तितका कन्सिस्टन्सी बिलीफ डेली, पाहिजे. बस. येस, डेली करायचं आहे. हां. पण तुमचे 7 चक्र जर बॅलन्स असतील ना तर तुमचं मॅनिफेस्टेशन खूप छान प्रकारे वर्क होतं. ओके. ओके. येस. पैशांना घेऊन पण ना लिमिटेड बिलीव्स असतात आपल्या मनामध्ये. लहानपणापासून आपल्या पालकांनी सांगितलेलं असतं की पैसे कमवणं सोपं नाहीये हो. किंवा जास्त पैसे जे असतात हे चांगलं चुकीचं नसतं. काम करून येतात. येस. एक बिलीव्स असतात असे बनवलेले आहेत. येस. सो हे जर आपल्याला क्लिअर करायचे असतील तर काय करावं हो, लागेल? मोस्टली असं बोललंच जातं की पैसे कमवणं कठीण आहे किंवा पैसे काही झाडाला झाडाला नसतात, नसतात, पैसे हां. कमवायला खूप मेहनत करावी Yes. लागते. हे आपल्या पूर्वजांनी बिलीव्ह हम्म. करून ठेवलेले आहेत. कारण का तेव्हा तशी सिच्युएशन होती. हां. पण मग आता आपण मॅनिफेस्टेशनचा वापर करतात जे हम्म. लोक, मग त्यांनी हे बिलीव्ह कसे चेंज करायचे? तर सपोज आता कोणीतरी सांगितलंय की पैसे कमवणं कठीण आहे, तर ते निगेटिव्ह स्टेटमेंट आहे, हां. निगेटिव्ह एफर्मेशन. मग त्याचं पॉझिटिव्ह करायचं की मी सहज आणि सोप्या पद्धतीने पैसे कमवते. हम्म. हे करायचं. पैसे सेव्हिंग होत नाही. मग सेव्हिंग होत नाही त्यांनी काय करायचं? स्टेटमेंट फॉर्म की माझ्याकडे रोज सहजपणे सेव्हिंग होत आहे होत आहेत. किंवा ओके. माझी सेव्हिंग दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणजे जे निगेटिव्ह थॉट्स आहेत ना, आपण आता सपोज मनीचं घेतोय तर मनीचं बिलीफ कसं, तर त्याचं पॉझिटिव्ह करायचं. कुठला तरी सॉन्ग प्ले करायचा मस्त ओके. हिंदी आणि तेच जे पॉझिटिव्ह केलंय ते लाऊडली रोज 20-20 वेळा मोठ्याने वाचायला सुरुवात करायची. ह्याच्याने तुमचा बिलीफ एक 3-4 दिवसांमध्ये तो शिफ्ट जाणवतो ओके. की जे नाही होऊ शकत ते व्हायला लागतं. अच्छा. असं आहे. म्हणजे पैसे सेव्हिंग होऊ शकत नाही. मग आता मी ते कसं बोलणार की माझ्याकडे रोज सेव्हिंग दिवसेंदिवस वाढत आहे वाढत आहे. किंवा माझ्याकडे रोज नवीन नवीन मार्गाने पैसे येतात. हे हम्म. एकच स्टेटमेंट हां. जे काही निगेटिव्ह आहे त्याचं पॉझिटिव्ह करा, सॉन्ग प्ले करा आणि लाऊडली घरामध्ये 20-20 वेळा वाचायला सुरुवात करा. ओके. त्याच्याने ओके. तुमचा सबकॉन्शियस रिप्रोग्राम होईल आणि जो बिलीफ आहे तो चेंज व्हायला, म्हणजे नाही होऊ शकत ते होत आहे. आणि एकदा की फक्त ते बोलल्याने बिलीफ चेंज झाला की त्या प्रकारे फ्रिक्वेन्सी तुमची अपग्रेड होणार ते पण आणि आहे. तसं हां. तुम्हाला सिच्युएशन्स अट्रॅक्ट होतील की हम्म. पैसे कसे येऊ शकतात. म्हणजे बिलीफ कसा चेंज करू शकतो जर ते तुम्हाला वाटतंय की नाही होऊ शकत. आता सपोज आजाराचं कोणाचं आहे की हा आजार बरा होऊ शकत नाही, हां. त्यांनी हे करायचं की मी पूर्ण हेल्दी आहे, हॅप्पी आहे, एनर्जेटिक आहे, ओके. असं एकदा हे करायचं आणि तेच रोज 20-20 वेळा बोलायचं हां. सॉन्ग लावून सकाळी आणि रात्री. ह्याच्याने बिलीफ चेंज असे खूप इझी वेने करू इझी शकतो. वेने होतात. आणि जी काही आपली लाईफ आहे तो आपल्याच बिलीफचा खेळ आहे.
हा बरोबर आहे, Frankly, ते पण आहे. आपल्यालाच वाटतंय हा, की मग हे business करून होऊ आपण शकत नाही. प्रोग्रामिंग करतोय आपल्या Yes. बिलीफची. जॉब लागू शकत नाही, तर एवढं फक्त केल्यानेही तुमचं इझिली होत आहे. हा Yes. बरोबर आहे. मी मॅम एक काम करतो, तुमचा नंबर डिस्क्रिप्शन हो. मध्ये मेन्शन करतो. आता जसं लास्ट 45-50 मिनिट्समध्ये आपण जितकं डिस्कशन केलंय, Yes. लोकांना पण त्याच्यामध्ये ना अजून क्युरिओसिटी आहे की अजून जाणून घ्यायचंय की हे कसं एक्झॅक्टली वर्क करतं. कुणाला जर समजा 1-on-1 सेशन हवं आहे तुमच्यासोबत, किंवा कुणाला प्रोग्राम हवा आहे जिथे त्यांना सगळ्याच गोष्टी समजतील एक साथ, Yes. सो त्यासाठी पण ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. आणि थँक्यू सो मच मॅम. Yes, thank you so नेहमीप्रमाणे आज पण काही वेगळं आपल्या ऑडियन्सला शिकायला मिळेल पॉडकास्टमध्ये. Yes. सो थँक्यू सो मच. Thank you so तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. थँक्यू.